चंदू सर नमस्कार. नमस्कार. विद्याताई नमस्कार. किरणताई नमस्कार. मुकुंदराव नमस्कार. चला, कोरम आपला फुल झालाय. मीटिंग सुरू करायला हरकत नाही 7 वाजेला. कोरम म्हणतात मीटिंगसाठी, तसा कोरम आहे आपला. 200 लोकांच्या मेंबरला कोरम खूप जास्ती लागतो. नाही, पण मग मीटिंग ॲडजन करून परत अर्ध्या तासाने सुरू करायची प्रोव्हिजन असते. तर आपण 5 मिनिटं, पण आता वाट बघूया. अनिलला सांगितलंय 7 वाजेला, तर 7 वाजेला. 5 मिनिटं नाही चालणार. नाही नाही, 5 मिनिटं पण नाही, अजून आत्तापासून 5 मिनिटं. हो हो, पण अजून मुग्धाताई जॉईन व्हायचे आहे. हो, मुग्धाताई येतील. हा, हं. कामत तर यायचे आहे. हो हो, ठीक आहे ठीक आहे, पण आपण 5ला एक्झॅक्टली सुरू करू. नमस्कार मुकुंदराव. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार सुदेश तर सर. दुबईमध्ये भाऊ. किती वाजले दुबईमध्ये? नमस्कार विद्याताई. 5-7. दुबईमध्ये 4-5 वाजले असतील ना? दुबईमध्ये आता 5:30 वाजायला लागलेले आहेत. 5:30 वाजलेत. बरं बरं. दीड तास मागे आपण. हा 1.5 तास असतो पर्यंत. हो. मीना देशपांडे म्हणून एक पाहुणे आले आहेत, आणि बरीच बर. मंडळी आली आहेत. निमाताई आल्या आहेत. नमस्ते. कामाक्षी आहेत, नमस्कार नमस्कार निमाताई. पाटे मॅडम आलेले आहेत. कामतकरांना जरा फोन लावा. बघतो मी. आणि मुग्धाताई. मुग्धाताईंचं दोघांनाही बोलूया. आणि पुणेकरांच्या मी आलोय. मुग्धाताई आता राजापूरमध्ये असतात सध्या. राजापूरला आहेत त्या. कदाचित रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. किरण कुठे? किरण आहे ना. किरणताई आलेले आहेत. हॅलो, काय तुम्ही जॉईन करताय ना? हो, किरणताई आहेत ना. लवकर जॉईन वाट बघतायत सगळे. या हा, येतोय. कामतकर सर जॉईन होत आहेत. मुग्धाताईंना पण फोन करतो. विद्या, आता मी म्यूट करते. जोशी सर आलेत. जोशी सर नमस्कार. नमस्कार शिवते सर. नमस्कार नमस्कार. मीना देशपांडे म्हणून एक आपल्या मेंबर नाही दिसत आहेत. नमस्कार नमस्कार आमची मैत्रीण अच्छा अच्छा, बरं बरं. नमस्कार नमस्कार नमस्कार, आपलं स्वागत आहे. डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट. जॉईन करा, वाट बघतायत सगळे. हा, कामाक्षीताई आलेत. हो, नमस्ते मॅडम. नमस्कार. मी म्यूट करते फक्त, कारण इथून आवाज खूप येतोय बाहेरचा. हो हो, ठीक ठीक. हा, कुलकर्णी सर आलेले आहेत. सुधीर कुलकर्णी, स्वागत आहे. हॅलो, नमस्कार. गुड इव्हनिंग. नमस्कार. बरोबर 7ला सुरू करा असा फतवा काढलाय अनिल तेंडुलकरांनी. तर आता आपण 2 मिनिटात सुरू करणार आहोत. फतवा म्हणणार नाही मी त्याला. त्याची पहिल्यापासून आग्रहाची विनंती आहे. हो हो, त्यामुळे 7ला अजून एक 2-3 मिनिटं वेळ आहे. मुग्धाताई 7ला सुरुवात करू. मुग्धाताई पण आलेले आहेत आता, त्यामुळे काही हरकत नाही. राजू भामरे आलेत. नमस्कार. रवी भामरे. हा, दोन रवींचा संध्याकाळी उदय झालेला आहे. सहप्रेक्षक आहेत आमच्याकडे. राजू करमरकर बरेच दिवसात दर्शन नाही हो. काय चाललंय राजू करमरकर मजेमध्ये आहेत. हा, पण ते काही फार त्यांना रुची सध्या राहिलेली नाहीये लोलकच्या ऍक्टिव्हिटी मध्ये. अच्छा अच्छा. आता माझं परवा त्यांच्याशी बोलणं झालं. बरोबर. हा, अनिल आलेला आहे. नमस्कार. बरोबर 7 वाजता सुरू होणार आहे. आणि एक मिनिट बाकी आहे अनिल.
6:59 इट इज इन माय वॉच. हमारे घड़ी में, स्टुडिओ के घड़ी में 7 बजना चाहते हैं. मला तो शब्द प्रयोग खूप आवडतो. हे घड़ी में फक्त 7 ते बजना चाहते हैं. पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण आहे. म्हणजे घडीसारख्या निर्जीव वस्तूला जिवंतपणा आणणे. जिवंतपणा आणणं पर्सॉनिफिकेशन अलंकार झाला. आता सगळ्यांचे बरोबरच वाचतात हो. हो हो हो. तुम्ही चला. जोशीबा तुम्ही छान वाजवता सगळ्यांची. एक्झॅक्ट 7 o'clock. Anyway. स्ट्रायकिंग एक्झॅक्ट 7 o'clock. ओके. आपण सुरू करतोय. जरूर जरूर जरूर. झाले बरोबर. मी चंद्रकांत पाटणकर. सर्व साहित्यप्रेमींना माझा नमस्कार. आजच्या ह्या परिसंवादामध्ये आपलं स्वागत आहे. बरोबर 7 वाजता आपण सुरू करतोय. आता चंद्रकांत पाटणकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या परिसंवादाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी प्रास्ताविकामध्ये 2 भागात प्रास्ताविक करणार आहे. पहिला भाग आहे की हा कार्यक्रम का आपण करतो आहोत त्या संबंधित थोडंसं विवेचन. दुसरा भाग आहे अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये जे चर्चेत सहभागी होणार आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून द्या. प्रथम, हा कार्यक्रम आपण अनेक महिने का करत आलेलो आहोत आणि आज पहिल्यांदाच आपण असं करतोय की आपला जो समूह आहे लोलक सतरंगी, या समूहामध्ये सातत्यानं लेखन करणारे, लिहिणारे, भाग घेणारे अशांच्या साहित्य कृतींवरती आपण कार्यक्रम करतोय. त्यातलं हे पहिलं पुष्प आहे असं समजतात. तत्पूर्वी आतापर्यंत केलेल्या सर्व कार्यक्रमामध्ये रसिकांसाठी आपण वेगवेगळ्या कवींच्या वगैरे अशा कविता घेऊन त्यांच्यावरती खूप चांगल्या चर्चा केलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. बाहेरच्या पाहुण्यांना आपण बोलवलेलं आहे. कथाकारांच्या कथांवरती पण आपण कार्यक्रम केलेले आहेत आणि नित्यानं आपण हे कार्यक्रम करत राहणार आहोत. लोलकवरती अनेक जण ऍक्टिव्ह आहेत, सक्रिय आहेत आणि हे सक्रियता ही माझ्या मते लोलक किंवा इतर जे कोण कार्यक्रम आता अटेंड करतायत, उपस्थित आहेत, त्यांना पण लिहिण्याची खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला असं वाटलं की लोलकवरतीच आपल्याच ग्रुपमध्ये, आपल्याच समूहातले एवढे चांगले लोक आहेत, त्यांचं कौतुक आपण नाही करायचं, घरच्यांनी नाही करायचं, तो कोणी करायचं. त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आणि आमचा असा प्रयास राहणार आहे की अल्टरनेट मंथ, तर 1 महिन्यानंतर लोलकवरच्याच एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यावर आपण चर्चा करणार आणि इतर वेळेला आपण इतर वेळ. आता पुढच्या महिन्यामध्ये आपण चिंत्रम खानोलकरांच्या कवितांवरती एक कार्यक्रम घेऊ. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये लोलकवरतीच आणि कोणी असतील, खूप जण आहेत आपल्याकडे, 25-30 जण बहुतांश वेळेला सातत्यानं लिहिणारे लोक आहेत. त्यामुळे दीर्घदृष्टीचा पल्ला गाठला आपण विचार केला तर हा कार्यक्रम आम्ही 2-3 वर्ष तरी मला चालवायची इच्छा आहे आणि शिवदे सरांचं काही त्याहून काही वेगळं नाहीये, मला खात्री आहे. ते हे झालं, हे कार्यक्रम आपण का करतोय त्यात की हे कार्यक्रम प्रेरणादायी ठरू. दुसरा भाग येतो होता ओळख लोकांची करून द्यायची. घरचेच लोक आहेत, त्यांची काय वेगळी ओळख करून द्यायची असा एक प्रश्न येऊ शकतो. तरी पण एक औपचारिकतेचा भाग आणि असे काही लोक असतात की जे प्रथमच या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांच्यासाठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि ऍक्च्युअल मुलाखत जे घेणारे जे 2 लोक आहेत ते आहेत डॉक्टर रवींद्र शिवदे, डॉक्टर किरण पाटणकर. मुग्धा कुळे पण त्याच्यामध्ये आहे आणि अर्थातच ज्यांच्या कवितांवर आपण कार्यक्रम घेतलेला आहे, करत आहोत, त्यांची मुलाखत प्रकट घेतली जाणार आहे त्या डॉक्टर विद्या देशपांडे. मी सकाळी किरणशी आणि घरी बोलताना गमतीत बोललो की मला एक गंमतशीर गोष्ट आढळली आहे. प्रास्ताविक करणारा माणूस आणि आभार प्रदर्शन करणारा माणूस हे कार्यक्रमाचा भाग नसतात तसं पाहायला गेलं. जे काही चर्चा घडते त्याच्यामध्ये, त्यामुळे जे चर्चा करणारे 4 लोक आहेत त्यांच्यामध्ये एक काहीतरी कॉमन सूत्र दिसतं. हे कॉमन सूत्र फक्त साहित्याचं नाही तर त्यांच्या पेशाचं पण. हे तिन्ही डॉक्टर मंडळी, डॉक्टर शिवदे, डॉक्टर विद्या, डॉक्टर किरण,
हे लहान मुलांशी संबंधित आहेत ह्या त्या कारण गायनाकॉलॉजी ऑब्स्टेट्रिशियन असल्यामुळे त्यांच्या देखरेखीखालीच अनेकांनी जन्म घेतलेला आहे. ह्या जन्म घेतलेल्या बाळांचं आरोग्य सांभाळण्याचं काम विद्याताई आणि किरणताई करत असतात. आणि ही मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या बुद्धीचं संगोपन करणं, त्यांच्या बुद्धीच्या आरोग्याची निगा राखण्याचं काम मुग्धाताई करत असतात शिक्षिकेच्या नात्याने. असे काहीतरी मला एक साधर्म वाटलं. हे चारही जण अत्यंत सक्षम लोक आहेत. आभार प्रदर्शन करणारे डॉक्टर श्रीकांत कामतकर हे देखील अत्यंत सक्षम लोक आहेत, चांगले साहित्यिक आहेत, हे सांगायला नको. शिंदे सर, त्यांच्याबद्दल काय बोलावं. संस्कृत, उर्दू, इंग्रजी, साहित्य, इतर काय असेल सर्वांमध्ये सहज विहार करणारे असे ते महान आहेत. त्यांचं पुस्तक पण केलंय त्यांनी, धम्मपद, हे अत्यंत महत्वाचं पुस्तक जे बुद्ध धर्मावरती आहे, त्याचं त्यांनी उर्दूमध्ये भाषांतर केलंय. त्यासाठी त्यांना उत्तर प्रदेशच्या, इफ आय एम नॉट मिस्टेकन, इफ आय रिमेंबर करेक्टली, त्या अकादमीतर्फे त्यांचा खूप मोठा सत्कार पण करण्यात आला होता. असे शिवदे सर लोलककारांचं अगदी जवळच्या परिचयाचे आहे. त्यांचं मार्गदर्शन कायम आम्हाला मिळत असतं. आणि ते आल्यापासून लोलक आणि जास्ती वाढू लागलाय चांगल्या रीती. किरण पाटणकरांचं पुस्तक एकातला पसारा राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेलं, ते तर खूप प्रसिद्ध आहे, माहितीतलं पण आहे. त्या पण अनेक कार्यक्रम घेतात, त्या लेक्चर्स देतात वेगवेगळ्या विषयांवरती. मुग्धाताई ह्या आणि त्यांचे मिस्टर संजय साहेब, हे दोघं जण माझ्या मते तर त्यांच्या एवढं सुंदर निसर्ग काव्य लिहिणारे फार विरळे लोक. मी खरंच सांगतो तुम्हाला की बालकवींची आठवण करून देईल एवढं सक्षम त्यांचं लिखाण आहे दोघांचं. त्या पण आहेत आपल्या बरोबर. आणि विद्याताईंबद्दल काय बोलायचं. विद्याताईंनी त्या स्वतःच सांगणार आहेत की त्यांच्या कवितेची घडण जडण घडण आणि वृद्धी कशी होत गेली. 1985 पासून सोलापूरला बालरोग तज्ञ म्हणून काम करत आहेत त्या. 1995 मध्ये अखिल गंधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद पदवी पण त्यांना प्राप्त आहे. डिसेंबर 2022 वृत्तांजली कविता बांधणीची हा पहिला वृत्तबद्ध कविता संग्रह त्यांनी प्रकाशित. वृत्तबद्ध कवितेचे अत्यंत शिस्तीचे शिपाई असं मी त्यांना म्हणेन. त्यांचा हातखंडा प्रचंड आहे. त्यांनी वृत्तबद्ध कवितांमध्ये अनेक प्रयोग पण केलेले आहेत. मी जास्ती बोलणार नाही, त्याच सांगणार त्याविषयी विशेष करू की ही झाली ओळख आपल्या मान्यवरांची. कामतकर सर हे कामगारांचे डॉक्टर म्हणून तिथे फार प्रसिद्ध आहेत सोलापूर. आणि ते देखील अत्यंत सुंदर ललित लेखन करतात, कविता लिहितात. अशी एक आणि दुसरं त्यांचं एक कौतुकाची बाब म्हणजे ना, तुम्ही कधी भेटतात कामतकर सरांना तर त्यांच्या अनेक कविता मुखोद्गत आहेत. त्याचा अनुभव सोलापूरच्या साहित्य संमेलनात आपल्याला थोडाफार आला होता. आपलं जे संमेलन झालं होतं त्याची आपली अत्यंत सक्षम मंडळी, साहित्यिक मंडळी आहेत आज. तर आता त्यांच्याकडनंच आपण ऐकूया विद्याताईंना काय सांगायचं. त्यांना बोलतं करायचं काम शिवदे सर आणि किरण पाटणकर मॅडम हे दोघं करणार आहेत. आणि मुग्धाताई पण त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या काही कविता पण सादर करतील, त्यांच्या काही विद्यार्थ्यांच्या काही कवितांचं विश्लेषण पण करतील. असं साधारण एक कार्यक्रमाचं आयोजन आहे. तर मी आता कार्यक्रमाची सूत्र शिवदे सर आणि किरण पाटणकर आणि मुग्धाताईंकडे देतो आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. सर्वजण आपण उपस्थित राहिलात. शेजवळ सर दिसत आहेत मला इथे, सुनंदाताई दिसत आहेत, किरण पाटणकर आहेत. खूप आनंद होतोय सगळ्यांना पाहून. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करावी. तुमच्या हातात मी सूत्र देत आहे. धन्यवाद. अनम्यूट करा सर तुम्ही. दे सर. शिवदे सर ऐकू येत नाही. म्यूट आहात तुम्ही, म्यूट. तुम्ही म्यूट आहात सर.
शिवदे तुम्ही म्यूट आहात, सरांचा म्यूट माईक म्यूट म्यूट आहे. तुम्ही म्यूट आहात, म्यूट. हा. हा, आता आवाज ऐकू येतोय हा, माझा? येस खणखणीत. येस. बरं, हो, धन्यवाद. आता येतो. धन्यवाद चंदू सर, आपण अतिशय छान ओळख करून दिली आहे थोड्या वेळामध्ये. तर आता आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाकडे वळूया. कार्यक्रमाचं स्वरूप आपण थोडंसं असं ठेवलेलं आहे की किरणताई आणि मी स्वतः विद्याताईंची मुलाखत घेणार आहोत. आणि ह्या दोन मुलाखतींमध्ये, मुलाखतीच्या अगोदर, दोन मुलाखतींच्या मध्ये आणि मुलाखत संपल्यानंतर मुग्धाताई विद्याताईंच्या काही कवितांचं सादरीकरण करणार आहेत आणि त्यांचं रसग्रहण देखील करणार आहेत. म्हणजे कार्यक्रम एकसुरी न होता कविता, त्याच्यानंतर मुलाखत, त्याच्यानंतर पुन्हा कविता, पुन्हा मुलाखत आणि कविता, असं कार्यक्रमाचं थोडंसं स्वरूप राहील. आणि त्याच्यानंतर आपण हा कार्यक्रम श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांसाठी मोकळा करणार आहोत. तर साधारण 20-20 मिनिटाच्या या दोन मुलाखती आहेत. मुग्धाताई त्यांना मध्ये जो वेळ मिळतोय त्याच्यामध्ये काही कविता सादर करतील आणि साधारण 1-1.25 तासानंतर हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी खुला केला जाईल. आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील ते आपण विचारू शकता. विद्याताई त्यांची उत्तरं देतील आणि एकंदरीत खुली चर्चा सुरू होईल. तर मी आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुग्धाताईंना विनंती करतो की एखादी कविता आपण सादर करावी. विद्याताईंची सुंदर कविता आहे. आपली निवड झालेलीच आहे, त्याप्रमाणे आपण कविता सादर करू. धन्यवाद सर. विद्याताई देशपांडे यांच्या कविता सादर करण्याची आज या कार्यक्रमात मला संधी मिळते, यासाठी प्रथमतः मी आयोजकांना खूप खूप धन्यवाद देते. ताईंचे वृत्तबद्ध काव्यसंग्रह वृत्तांजली कविता बांधणीची आणि वृत्त फुलोरा कविता बांधणीचे हे 2 काव्यसंग्रह माझ्या वाचनात आले. अतिशय सुंदर असे हे दर्जेदार काव्यसंग्रह आणि यातील कविता खूप भावस्पर्शी अशा कविता आहेत. या कवितांमधून मी काही निवडक कविता आपल्या समोर आज सादर करणार आहे. प्रथमतः मी एक प्रार्थना त्यांची सादर करते इथे. आकांत हा जीवाचा तू ऐक पांडुरंगा, आकांत हा जीवाचा तू ऐक पांडुरंगा, का जीव हा जगावा तू सांग पांडुरंगा, तू सांग पांडुरंगा. भोगात जन्म गेला नाविन्य संपले, भोगात जन्म गेला नाविन्य संपले, आता अशाश्वतेला ना अर्थ पांडुरंगा, ना अर्थ पांडुरंगा. आता मला रुचेना संसार जीवनाचा, ही ओढ लागली का देहास पांडुरंगा. आता तुझीच भक्ती कोटीच ना सुखावे, तू सुख निधान माझे आहेस पांडुरंगा, आहेस पांडुरंगा. साफल्य जीवनाचे गाता तुझ्या अभंगा, मी लीन होत जातो भक्तीत पांडुरंगा. तू एकमेव त्राता आहेस या जगाचा, देशील का कृपाळा दृष्टांत पांडुरंगा, दृष्टांत पांडुरंगा. साकार मूर्त झाली डोळ्यांसमोर माझ्या, हा भास सारखा चौफेर पांडुरंगा. अज्ञात ते कळावे माझे नवी रावे, देहास अर्पिताना
उद्धार पांडुरंगा, उद्धार पांडुरंगा, आकांत हा जीवाचा तू ऐक्य पांडुरंगा, आकांत हा जीवाचा तू ऐक पांडुरंगा, का जीव हा जगावा तू सांग पांडुरंगा, तू सांग पांडुरंगा, तू सांग पांडुरंगा. वा वा. कविता जितकी सुंदर वा. आहे तितक्याच सुरेल आवाजामध्ये मुग्धाताईंनी आता विद्या देशपांडे यांची कविता सादर केलेली आहे आणि अतिशय मंगल आणि पवित्र असं वातावरण तिच्यामुळे निर्माण झालेलं आहे. धन्यवाद मुग्धाताई. अजून एखादी कविता सादर करता की काही रसग्रहणा निमित्त आपण काही बोलू इच्छिता? कविता आता सादर नंतर मध्या वेळात करते, 2 कविता एकत्रच. बरं थोडं काही ताईंच्या सांगायचं या कविते कवितेविषयी आपल्याला? हो हो. ही जी कविता आहे ती वाचताना मला अतिशय निवृत्त फुलोरा आता नुकताच त्यांचा जो काव्यसंग्रह प्रकाशित झाला 2024 साली, तर त्या काव्यसंग्रहातील ही कविता वाचत असताना मला ही प्रार्थना अतिशय भावली. आनंदकंद वृत्तातील ही कविता म्हणजे प्रार्थना अतिशय म्हणजे मनाला हृदयस्पर्श अशी भावणारी कविता. अस्वस्थ मनाने पांडुरंगाला मारलेली आर्त हाक, अगदी म्हणजे आपल्या सर्वांच्याच मनाला भिडणारी अशी ही प्रार्थना. खूप सुंदर. ताईने खूप छान ही रचना लिहिलेली आहे. जेव्हा बघा आपण आपलं मन जेव्हा अस्वस्थ होतं आणि अशी वेळ येते एखादी की आपल्याला एकांत हवासा वाटतो आणि त्यावेळेस आपल्याला भगवंताची आठवण येते, भगवंताच्या चरणी लीन व्हावंसं वाटतं आणि त्यावेळेस तिथे गेल्यानंतर आपल्याला आपल्या मनाला शांती लाभते. अशी एक विलक्षण शांती देणारी अशी प्रार्थना मला खूप भावली आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केली. धन्यवाद. अगदी त्यातील पुढच्या बरोबर. कविता मी मध्यंतरात सादर करते. आपण ताईंना ऐकूया आधी. नक्की नक्की. कार्यक्रमाची सुरुवात तर मोठी छान झालेली आहे. आता आपण मुलाखतीच्या भागाकडे वळूया. आपण साधारण 2 भागामध्ये ह्या मुलाखतीचं विभाजन केलेलं आहे आणि त्यापैकी पहिला भाग जो आहे त्याची जबाबदारी किरणताई पाटणकर यांनी घेतलेली आहे. तर ह्या भागामध्ये प्रामुख्याने विद्याताईंचा जो सुरुवातीचा काव्य प्रवास आहे त्याबद्दल किरणताई त्यांना प्रश्न विचारणार आहेत. एकंदरीत काव्याकडे त्या कशा वळल्या आणि कविता लिहायला कशी सुरुवात केली, त्याचा विकास नंतर कसा कसा होत गेला, त्याबद्दल आता किरणताईंच्या तोंडूनच आपण त्यांचे प्रश्न ऐकू आणि नमस्कार. विद्याताई उत्तर देतील. किरणताई. नमस्कार. मी डॉक्टर किरण पाटणकर. आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. किरण आपल्या सतरंगी लोलकमध्ये नवरसांचे उत्फुल्ल काव्यघट भरणारी, तरल हळवी, अध्यात्माकडे ओढ असलेली ही माझी मैत्रीण विद्या. अर्थात ते मैत्रीण असल्यामुळे औपचारिकपणे तिला अहो विद्या किंवा विद्याताई म्हणणं मला प्रस्तुत वाटत नाहीये. आज तिची कविता आणि त्या कवितेची शेवटची ओळ म्हणजे आता जी प्रार्थना झाली त्याच्याबद्दल, अज्ञात ते कळावे, अज्ञात ते कळावे माझे नमी उरावे, हाच आकांत कवयित्रीच्या मनात दाटलेला दिसतोय. द्वैत आणि अद्वैताचं तिचं कोडं इथं उलगडायला लागलेलं दिसतंय आणि तिला आता आस आहे त्या दैवी शक्तीत मिसळून जाण्याची. खरं तर विद्या कवींचं मला नेहमीच कौतुक वाटतं. अगं गद्यामध्ये 4-4 पानं लिहून सुद्धा आपण काय लिहितोय हे रसिकांपर्यंत न पोहोचवणारी माणसं आणि 4 ओळीत 4 कडव्यामध्ये ते सगळ्यांच्या मनात खोलवर उतरणारे कवी. खरंच कौतुक वाटतं तुमचं. आणि म्हणूनच नेहमी म्हणतात जो न देखे रवी वो देखे कवी, किंवा काचेतुनी जे दिसते जगाला धोंड्यातुनी ते दिसते कवीला. विद्या, आता इथं तुझी नागपणा ही कविता मला आठवते आणि तू मला वाटतं सादरही केली आहेस आपल्या लोलकवर. त्या ह्याच्यामध्ये दरवेळी मला वाटतं की तो सळसळणारा लसळसणारा नाग आणि घाबरून उभी असलेली तू यांच्याबरोबर मी सुद्धा तिथं उभी आहे, मी सुद्धा त्याची साक्षीदार आहे, असंच दरवेळी मला वाटतं.
आणि विद्या, तुला एक गोष्ट मी सांगितली नव्हती, पण आज सांगते. आत्ता माझ्याबरोबर मी माझे 5 मित्र इथं आणलेले आहेत. प्रश्न तेच विचारणार आहे, मी विचारणार नाहीये. तुला ओळख करून देते. एक आहे हू, एक आहे व्हेन, एक आहे व्हेअर, एक आहे व्हॉट, एक आहे व्हाय आणि एक आहे हाऊ. हे माझे 6 मित्र. आज त्यांच्या तर्फे मी तुला प्रश्न विचारणार आहे. विद्या, असं समजतो आपण की पहिली गोष्ट फार महत्वाची असते. म्हणजे मग ते पहिलं प्रेम असो, उन्हाळ्यानंतर आलेला पहिला पाऊस असो, पहिलं काव्य असो, पहिलं पुस्तक असो, पहिलं अपत्य असो, त्याचं खास असते एक स्थान आपल्या आयुष्यात. तसं पहिल्या कवितेबद्दल तुझं काय म्हणणं आहे आणि ती कुठली कविता? ऍक्च्युली पहिली कविता शाळेतलं तर काही मला आठवत नाहीये, पण फक्त शाळेत मला कविता आवडायच्या, मी म्हणायची, चाली लावायची, हे सगळं आठवतंय. पण पहिली कविता जी केली ती तरुणपणात केली, जस्ट तारुण्याच्या उंबरठ्यावरती असताना किंवा जस्ट सुरू झालेलं यौवन, त्यावेळेला जे मनात आलेलं आहे किंवा त्यावेळेला जे घडलेलं आहे माझ्या बाबतीत घटना म्हणून, किंवा प्रेम जमलेलं होतं, क्रश होता, तर त्यातनं लिहिलेली कविता आहे ती. आणि त्यातनं ती कविता अशी आली आहे की तू माझा मी तुझी. म्हणजे अगदी त्यावेळेच्या त्या शार्प भावना असतात खूप. नुकतंच सगळ्या गोष्टी कळाल्या असतात, त्यामुळे खूप खोलवर आतमध्ये भिनलेल्या असतात त्या. तू माझा मी तुझी दोनच शब्द, तू माझा मी तुझी दोनच शब्द, सामावून घेतात शब्दातीत अर्थ. उसळते मनात भावनांचे मंथन, उसळते मनात भावनांचे मंथन, हरकून जाते हळूवार मन. केवढा दिलासा केवढा विश्वास, केवढा दिलासा केवढा विश्वास, धुंदावतो गंधित श्वास. आता फक्त एकच ध्यास, वेडावते मिलनाची आस. तर या पद्धतीची कविता काहीतरी, आता मला ती खूप चाइल्डिश आणि काहीतरीच वाटतेय, पण तरी सुद्धा ही कविता माझी पहिली कविता आहे. आणि त्यामध्ये ते यमक जुळवणं किंवा काय, ह्याच्यामध्ये छान मी हरकून गेलेली कविता आहे ही त्यावेळची. ही माझी पहिली कविता. पण ही कविता मनाला भिडली आहे विद्या, कारण आम्ही पण ह्या सगळ्या काळातनं गेलेलो आहे या प्रकारातनं. बरं, ते राहून दे बाजूला. मला एक तू सांग, कविता सुचणं ही एक काहीतरी प्रक्रिया नक्कीच असणार आहे. आता संजीवनी मराठ्यांनी म्हटलंय, कशी अचानक जनी उतरली, कशी अचानक जनी उतरली, मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. आणि त्याच्याहूनही परवा आपल्या शिवदे सरांनी गालिबच्या एका काव्याचं भाषांतर केलेलं आहे. तर गालिबने त्यांना म्हटलं, अर्थात हे मराठीमध्ये आहे आणि मला फार आवडलं म्हणून मी आता सांगतेय, की गालिबने विचारलंय की हे विचार येतात कुठून? तर अज्ञात प्रदेशातून ते मनात येतात. विचार अज्ञात प्रदेशातून मनात येतात. गालिब ही लेखणीची कुरकुर नाही, हा देवदूताचा ध्वनी आहे. वा, देवदूताचा ध्वनी. मैं तो मर जावा, अक्षरशः मर जावा. पण हा इतका सुंदर देवदूताचा ध्वनी, आता तू तुझ्या देवदूताच्या ध्वनीबद्दल जे उत्स्फूर्त काव्य येतं, ती प्रक्रिया काय आहे, कसं काय होतं, काय होतं, हे आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. आता मी ज्या ठिकाणी उभी आहे ह्याच्यामध्ये बराचसा भाग आहे तो वृत्तबद्ध कवितांचा, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा कविता या रचलेल्या कविता आहेत, काही सुचलेल्या पण आहेत, काही लोकांना रुचलेल्या आहेत. तर त्याच्या आधीच्या ज्या कविता होत्या, ज्या की बऱ्याचशा मुक्तछंदात पण होत्या त्यातल्या, म्हणजे मला ते तेव्हा वृत्तांची काही ओळखही नव्हती फारशी. शाळेमध्ये जे काय शिकवलेली होती वृत्त, किंवा त्या वृत्तांचा उपयोग कवितेतनं कसा काय केला जातो, किंवा आपोआप सुचलेल्या ज्या कविता ज्या आहेत, तर त्यावेळेला मात्र काहीतरी मनामध्ये खूप अस्वस्थता येते, किंवा मनात एखादी गोष्ट जास्त भिडते, त्याच्यावर आपण अंतर्मुख होतो, किंवा खूप विचारांचा कल्लोळ मनामध्ये येतो, आणि मग त्यातनं उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडतात, ओळी बाहेर पडतात. तर अशी मला कविता सुचते. आणि हीच गोष्ट मी माझ्या कवितेत पण लिहिली, की कविता जन्मते कशी. तीव्र होते भावना अनावर, तीव्र होते भावना अनावर, तेव्हाच कविता जन्म घेते. तीव्र होते भावना अनावर, तेव्हाच कविता जन्म घेते. वेदने विना अंतरात घुसणे सहज सोपे कधीच नसते. घालमेल ही जीवाची, घालमेल ही जीवाची, भावनांचा उद्रेक होतो
कल्लोळ ते मस्तक सारे, तेव्हाच कवितेचा जन्म होतो. आणि मग ही जन्म झालेली कविता, कविता एकदा जन्मली की जो काही आपल्याला रिलीफ मिळतो किंवा जे काही आंतरिक शांती मिळते, ती पुढच्या कडव्यात लिहिली, शांतता मग ती प्रकटते. शांतता मग ती प्रकटते, आनंद लहर मनी उमटते, नकळत सारे घडून येते. काही कळावं लागत नाही त्याच्यासाठी. कशी हातातनं कविता निघून गेली आपल्या किंवा लेखणीतनं लिहिली गेली हे आपल्यालाही सुद्धा कळत नाही. नकळत सारे घडून येते जेव्हा कविता जन्म घेते. वा वा वा. विद्या, पण आता मला अजून एक प्रश्न विचारावा असं वाटतंय की तू कवी आहेस का बऱ्याचदा गीतकार पण असतेस? गीतकार म्हणजे समोर एखादा प्रसंग तुझ्या ठेवल्यावर त्याप्रमाणे तू काव्य तयार करते किंवा पाडते किंवा लिहितेस, आणि कविता म्हणजे ती उत्स्फूर्तपणे जुन्या कुठल्या तरी तुझ्या अनुभवातनं खटकन मनात येतं की आणि तू लिहायला सुरुवात करते. तर जास्त तुझ्या कविता कुठल्या प्रकारात मोडतात? जास्त ऍक्च्युली सुरुवातीच्या काळामध्ये त्या मनात जुने जे अनुभव आहेत किंवा एखादी गोष्ट आठवते किंवा एखादं पुस्तक वाचताना एखादा शब्द येतो आणि त्यात ते कवितेचं बीज मला सापडतं आणि पटकन काहीतरी स्फुरतं आणि त्यातल्या 1-2-3 ओळी लिहिल्या जातात. असं पण होतं. पण अलीकडे जेव्हा मी वृत्तबद्ध कविता शिकायला म्हणून लागलेली आहे, तर शिकताना आम्हाला टास्क द्यायचे ते आणि काहीतरी सांगायचे की एखादं चित्र द्यायचे, या चित्रावर कविता लिहा. मी लोलक मधल्या थोरातांच्या चित्रावर पण कविता केलेली आहे. तर हो त्या हो. कविता केली जाते किंवा रचली जाते म्हणू आपण जास्त. ओके ओके. म्हणजे तू कवी कम गीतकार दोन्ही भूमिकेत जातेस. हा चांगलंय. मी पण शकते काही जर आपल्याला दिलं तर. नाहीतर हा. मग तून म्हणलं तर मनापासून जे वाटतं तेव्हा ती फार छान कविता येते आणि होते पण ती. हो. विद्या, तुझ्या मुक्त छंदातल्या बऱ्याच कविता मी ऐकलेल्या आहेत आणि मला मनापासून त्या आवडल्या. आता ह्या फोरमवर, या प्लॅटफॉर्मवर तू एखादी कविता म्हणून दाखवतेस का? हा चालेल. मुक्त छंदातली कविता सुद्धा मी तुला आता म्हटल्यासारखे की खूप भावना जेव्हा मनात साचतात किंवा काहीतरी आतून येतं त्यावेळेलाच ती मुक्त छंदाची कविता येते. मुक्त छंदाला सुद्धा एक लय असावी लागते. म्हणजे नुसतं गद्य एकाखाली एक लिहायचं असं तर नाही होणार ओळी. त्याच्यामध्ये पण एक काहीतरी लय असते, तेव्हा ती मुक्त छंदाची कविता भावते सुद्धा. तर मी एक माझी अव्यक्त नावाची कविता आहे. तर ही सुद्धा माझ्या स्वानुभवावरचीच कविता असल्यामुळे आता तुला माहिती आहे तर मी ऐकू देतो. बऱ्याच वर्ष आम्ही बाहेर फिरायला जायचो तेव्हा माझा स्वभाव खूप बडबड आहे आधीपासूनच आणि माझ्या मिस्टरांचा स्वभाव एकदम शांत आणि आतुर. तर त्यावेळेला सुद्धा कधी बोलणं व्हायचं नाही. तर त्यामध्ये ते मला त्यातनं मला ती कविता स्फुरलेली आहे. ऐका तर. कवितेचं शीर्षक आहे अव्यक्त. असं समोरासमोर नुसतंच बसून राहायचं किती काळ. असं समोरासमोर नुसतंच बसून राहायचं किती काळ. हळूच जरा तो मोगऱ्याचा गजरा माझ्या केसात तरी माळ. मग ती फुलं बोलतील माझ्या सवे. तू जरी बोलला नाहीस तरी फुलं माझ्याशी बोलतील. मग ती फुलं बोलतील माझ्या सवे. त्यांचा गंध भिनेल माझ्या श्वासात तुझ्या श्वासागत. त्यांची कोमलता समजावून देईल मला तुझ्या मौनातील मृदू भाषा. त्यांची शुभ्रता जाणवून देईल तुझ्या हृदयातील निखळ प्रीत. मी धुंद होऊन जाईन, मी धुंद होईन, विसरून जाईन सगळं सगळं. हळूहळू झिरपत जाशील तू माझ्यात आणि मी तुझ्यातच दंग. असं समोरासमोर नुसतंच बसून राहायचं किती काळ. हळूच जरा तो मोगऱ्याचा गजरा माझ्या केसात तरी माळ. धन्यवाद. वा 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 वा. आता मी काय पुढचं विचारणार नाही. हा मग माळला का गजरा वगैरे एवढी गद्य काय होणार नाहीये मी आता. विद्या, आज तुझ्यावर खरं प्रश्नांचा भडीमार आहे, कारण मी तुला म्हटलं ना माझे 6 मित्र आलेले आहेत. कोण काय कधी केव्हा कसं कशासाठी हे सगळं आहे त्यांचं. पण मला एक सांग की जर प्रश्नांचा भडीमार नसता किंवा प्रश्नच नसता तर श्रीमद भगवद्गीतेची निर्मिती तरी कशी झाली असती, त्या तत्वज्ञानाची निर्मिती कशी झाली असती? ज्या येस. क्षणी 18 अक्षौहिणी सैन्यामध्ये अर्जुनाने आपले सोयरे तिथे पाहिले, आपले आप्तजन पाहिले, आपले गुरुजन पाहिले आणि म्हटलं श्यामसुंदर आम्ही नाही लढू शकत त्याच्याशी, मी का लढू.
कशा करता लढू, हे सगळं का करू, आणि आपलं गांडीव खाली ठेवलं आणि त्यातनंच गीतेची निर्मिती झाली ना. त्यामुळे आज भरपूर घुसळण होऊन दे, नवनीत त्यातनं बाहेर येऊन दे. विद्या, तुझे कवितांचे विषय वेगळे असतात, पण माझ्या मते मुख्यतः निसर्ग, अध्यात्म, आणि हल्ली तुझ्या कवितात एक दुःख असं डोकावतंय. तर त्याबद्दल तुला काही बोलायला आवडेल का? निसर्गाची तर मला पहिल्यापासूनच आवड आहे. मला खूप जवळच आहे निसर्ग, किंवा मी निसर्गाचीच आहे. तर निसर्गातल्या घडणाऱ्या गोष्टी, म्हणजे आम्ही मध्ये कोकणात गेलो होतो तेव्हा एखादं साधं कोळ्याचं जाळं मस्त झाडाच्या बेचक्यात बघून मला कविता सुचली होती. किंवा कुठेही एखादं नारळाचं झाड एकांड उभं आहे झुकलेलं, ते बघून कविता सुचेल. माझ्या घराच्या दारात मी उभी राहिले, बुचाचं झाड बघितलं, मला कविता सुचते. म्हणजे निसर्ग मला पहिल्यापासूनच आवडतो, माझ्यात भिनलेला आहे, त्यामुळे निसर्ग कविता मला आवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग कविता मात्रावृत्तात अगदी छान, परफेक्ट, छान लिहिता येतात. त्यामुळे मला निसर्ग कविता आणखीन जवळच्या वाटतात, कारण मात्रावृत्त तसं सोपं असतं अक्षर गणवृत्तापेक्षा. संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलं, कुटुंबातले चढ उतार वगैरे हे कधीही माझ्या कवितेत येणार नाहीत. कारण मला कधीच त्याबद्दल फार आतून काही फारसं वाटतंय अशातला भाग नाही. अध्यात्माची आवड माझ्या आईपासून माझ्या मनात आहे. आणि अलीकडे जसं उतरतं वय आलेलं आहे तसं ते अध्यात्म जास्त आवडायला लागलेलं आहे. आणि सारखे त्याचे प्रश्न पडत असतात, त्याच्यावरची पुस्तकं माझी वाचली जातात. त्यामुळे ते पण माझ्या ह्याच्यात डोकावतं. आता दुःख म्हणशील तर मला स्वतःला पण कळत नाही, पण मला वेदना जवळची वाटते. दुःख तो अपना साथी है, सुख की छाव आती जाती है, दुःख तो अपना साथी है. त्या गाण्यासारखं मला असं वाटतं की दुःख हे कायमच आपल्या बरोबर असतं. सुखाचे क्षण थोडे येतात, परत जातात निघून, पण बरोबरीला दुःख राहतं. कसलं दुःख, काय दुःख हे मला स्पेसिफाय करता येणार नाही, पण कदाचित त्याची काही बीजे लहानपणीच्या बालपणातल्या ज्या माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे म्हणा, अशी काही असतील तर ती माहिती नाही कुठं रुजलीत आणि का रुजलीत. पण दुःख आणि वेदना मला खरंच जवळच्या वाटतात. व्यथा वेदना बाहेरच्या सुद्धा लोकांच्या वेदना बघूनच मला जास्त, येणाऱ्या पेशंटच्या म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांच्या, त्या जास्त मनाला स्पर्श करतात आणि त्यातून त्या ते कवितेत डोकावतात. म्हणूनच तुझं वर्णन मी हळवी आणि तरल असं केलेलं आहे. म्हणजे एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे, यावर तुझा पुरेपूर विश्वास आहे. तर तुझ्या काव्यावर कोणाचा जास्त प्रभाव आहे? मला तरी कधी कधी इंदिरा संतांचा प्रभाव जास्त वाटतो, आणि आधुनिक ह्याच्यात वैभव जोशी सारखी काही काही तुझी काव्य वाटतात. तुझं काय मत आहे त्याबद्दल, विद्या? मला वाटतं विद्याताईंची रेंज गेली आहे. विद्याताई, आमचं बोलणं ऐकू येतंय का? मला वाटतं रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आलाय त्यांना, कारण त्यांचा स्क्रीन पण ब्लँक झालाय. हो हो हो. हां, तर कदाचित रेंज येईल. थांबूया आपण थोडंसं तोपर्यंत. हां, विद्याताई आल्या आहेत परत. विद्या, हां, त्या म्यूट आहेत, मी त्यांना अनम्यूट करायची विनंती करतो. काही हरकत नाही. आपण असं करूया, विद्याताई पटलावर येईपर्यंत आपण चर्चा सुरू करू. पुस्तकं आहेत त्यातलं मी पण वाचेन. हां, फिल्मेट. विद्याताई, आमचा आवाज ऐकू येतोय का? हां, विद्याताई. आली आहे विद्या. हां, मला ऐका एक सेकंद, मी थोडस म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आलाय, बघतीये काही. आता तुझा आवाज येतोय विद्या. आता तुमचा आवाज चांगला ऐकू येतोय, आपण बोलू शकता. हो, एकच सेकंद ना, होल्ड करा. हो. तुम्हाला व्हिडिओची रेंज नसेल तर नुसता ऑडिओ लावला तरी चालेल. व्हिडिओ लावला तर जास्त चांगलं. हां, आलात आपण व्हिडिओही दिसतोय. बोला. हो हो. विद्या, आमच्या शंकासूर मित्रांनी विचारलेला प्रश्न ऐकलायस का तू शेवटचा? नाही. रिपीट करा किरणताई. हा, तर मी रिपीट करते की तुझ्या काव्यावर कधी कधी इंदिरा संत आणि काही काव्यांवर आताचे वैभव जोशी यांचा प्रभाव जाणवतो. तर तुला त्याबद्दल काय म्हणायचंय? प्रभाव जर रसिकांना जाणवत असेल तर मला माहित नाही, परंतु हे दोघेही म्हणजे इंदिरा संत माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री आहेत, आणि अलीकडच्या काळात वैभव जोशी सुद्धा माझा अत्यंत आवडता आहे. त्याच्या कविता खरंच म्हणजे
अगदी वेगळ्या आणि हटके असतात. त्याचबरोबर आमचे गुरु जे आहेत म्हणजे माझे गोदातीर्थ मधले संतोष वाटपाडे म्हणून, त्यांच्याही कविता मला फार आवडतात. कदाचित त्याचं वाचन जास्त होत असल्यामुळे प्रभाव जाणवू शकत असेल. आणि हे दोघंही माझे लाडके असल्यामुळे मला तुझ्याही कविता खूप आवडतात. बरं, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मध्यंतरी आपल्या लोलकवर नारायण सुर्वे आणि कवी ग्रेस यांच्या कवितांचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळे त्यातल्या गूढार्थ म्हणजे बिटवीन द लाईन्स काय अर्थ आहे याच्याबद्दल बरंच चर्चा चर्विचरण भरपूर झालं. तर तुलाही असं वाटतं का तुझ्या प्रत्येक तो ओळी तू लिहितेस आणि आम्ही त्या जशा आम्हाला वाटतात त्यातला अर्थ काय आहे त्याच्यापेक्षा अजून भिन्न अर्थ तुझ्या मनात असतो का? माझ्या कविता जे वाचतात किंवा माझ्याशी माझ्या कवितांबद्दल जे लोक चर्चा करतात तर त्याच्यावरनं मला असं वाटतं की माझ्या कविता स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. बऱ्यापैकी लोकांना समजतात, त्याच्यामध्ये फारसा गूढ अर्थ असेल असं नाही. काही वेळेला काही गोष्टी होऊ शकतात तशा, किंवा अर्थ थोडासा वेगळा काढला जाऊ शकतो. त्यावेळेला मी त्यांना त्यावेळेला सांगते की असं नाही, मला असं म्हणायचं होतं किंवा असं. परंतु असं त्यांच्या इतक्या गूढ कविता तर नसतातच. आता तू सुद्धा स्वतः माझी 2 पुस्तकं पाहिलेली आहेस, काही कविता त्यातल्या वाच, तर तुला स्वतःला काही त्या गूढ वाटतात का? फक्त काही आध्यात्मिक कविता ज्या आहेत त्याच्यामध्ये मला काहीतरी सांगायचं असतं, ते बऱ्यापैकी रसिकांपर्यंत पोहोचेलच असं सांगता येत नाही. आणि कारण प्रत्येकाची मनाची बैठक सुद्धा वेगळी वेगळी असू शकते, त्यामुळे सुद्धा कदाचित असं होत असावं. आता मौनाख्यान म्हणून माझी कविता आहे, ती पण बऱ्यापैकी लोकांना तेवढी ती त्यातला अर्थ समजला नाही फारसा. तर अशा काही काही कविता आहेत, पण बाकी सरळ बघितलं तर एक 80-90% कविता सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. आता तुझी नागफणा ही कविता मला स्वतःला अतिशय आवडते ती, पण त्यात खरोखर गूढार्थ म्हणजे ते रूपक आहे का ती सरळ एक घटना तू शब्दबद्ध केलेली आहेस? काही नाही, खरोखरचीच घटना शब्दबद्ध केली. आता त्यातनं आपल्याला आपण आपल्या वैचारिक वकुबाप्रमाणे किंवा काही वाटलं तर आपण अर्थ त्यातनं घेऊ शकतो, पण ती प्युअर मला जी घटना मी अनुभवलेली आहे तीच मी लिहिलेली आहे त्या कवितेत. म्हणजे आमचं काही फार चुकलं नाहीये, आम्ही असंच जे दिसते म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणतो ना तसा आम्ही त्याचा अर्थ घेतलाय. बरं, पुढच्या प्रश्नाकडे जाते. विद्या, हा प्रश्न आहे हा फक्त तुलाच नाही तर सगळ्याच कला क्षेत्रात किंवा कित्येक क्षेत्रात अतिशय महत्वाचा आहे. छोटी इन्फंटाईल पावलं, टॉडलर आहे ना, इन्फंटच म्हणते मी, सध्या दुडदुडतायत. वामन अवतारातल्या विष्णूसारखी ही पावलं कधी राक्षसी होतील आणि आपल्याला पाताळात गाडून टाकतील माहित नाही. आता तू ओळखलं असशील, ती पावलं आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेची. अगं परवा मी नुसतं त्या ह्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणजे याला ChatGPTला सांगितलं की आईवर कविता सांगा. त्यांनी मला लगेच 4-5 प्रश्न विचारले. ती कविता विनोदी हवी, भावनात्मक हवी, रडायला लावणारी हवी आणि बरेच अशा गोष्टी. तर तुला ह्या गोष्टीची भीती वाटते का की ते आपल्याला आपलं वरचढ होईल? आज तरी त्याच्या कविता अत्यंत ओबडधोबड आणि फार चांगल्या नसतात, पण तुला वाटतं का की पुढच्या नजीकच्या काळामध्ये हे फटाफट वाढून जास्त कृत्रिम बुद्धिमत्ता AI ला आपण जे फीड करतोय त्यातनंच कॉम्प्युटिंग करून ते कविता सादर करतात किंवा चाली लावतात किंवा काही. तर जसजसं त्यांचा आवाका वाढत जाईल किंवा त्यांच्याकडे फीडिंग जास्त होत जाईल त्यांचं, तर त्यावेळेला मात्र बऱ्यापैकी त्यांचं AI तर्फे होणाऱ्या कवितांमध्ये खूपच सुधारणा दिसायला लागतील. आता आपण पण वाचला, तर तू आईची वाचलेले अगदी म्हणजे काय त्याला त्याच्याबद्दल काही बोलणं बरं नाही, परंतु एवढ्या काही काहीच नसतात, खास नसतातच त्या कविता. परंतु पुढे पुढे काय होईल हे आता सांगणं खूप अवघड आहे. प्रतिमा, छंद, वृत्त, शैली हे सगळं वापरून AI कविता करू शकतो. आणि त्यामुळे आतापर्यंत ज्या प्रतीक वापरली गेली आहेत किंवा छंद वापरलेले गेलेत ते फीड होतात AI ला आणि त्याप्रमाणे ते करू पण शकतात. पण कवीला त्यामुळे हे चॅलेंज आहे की नवीन हटके प्रतिमा, रसिकांच्या मनाला भिडणारी नवीन रूपक शब्दरचना ह्यांना वापरण्याची गरज आहे आणि इथं त्यांची प्रतिभा मात्र कसाला लागेल. त्यामुळे प्रतिभावंतांची
प्रतिभा त्यामुळे जास्त उजळून पण निघेल असंही आपण म्हणू शकतो. कारण खरेच प्रतिभावंत त्या कसाला उतरतील, त्यांची प्रतिमा त्यामुळे नक्कीच उजळून जाईल आणि जनमानसात त्यांचं स्थान टिकून राहील. एआय मुळे आणखीन एक गोष्ट आहे की कविता लिहिण्याची प्रक्रिया जी आहे ती सोपी, जलद आणि सर्वव्यापी झालेली आहे. तरी पण प्रत्येकाचा स्वतःचा जो अनुभव असतो तो एआय ला नसतो. प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव, त्यातून उमलणारी उत्स्फूर्त कविता, त्याची भावनिक खोली कवीची, या सर्व गोष्टी एआय दाखवू शकणार नाही. त्यामुळे एआयच्या कविता नीटच असतील पण गुळगुळीत, सर्वसाधारण वाटणाऱ्या आणि मानवी मनाच्या किंवा मानवी अंतर्मनाचा जो ठसा आहे उमटणारा किंवा त्याच्या अनुभवामुळे येणाऱ्या भिडणारी त्याची कविता, हे एआय करेल का नाही असं म्हणजे शंका आहे. कृत्रिम फुलं, गुलाबाची कृत्रिम फुलं आणि खरं गुलाबाचं फुल यात कसा फरक आहे तसा तो आपण धरूयात सध्या तरी. पुढचं माहिती नाही काय होईल, पण आशा करायला हरकत नाही. अगदी आमेन आमेन आमेन. खरोखर, कारण ही भीती ना खरोखर सगळ्यांना आहे की आज ज्या पद्धतीने वेगाने वाढतंय आणि नवीन नवीन कल्पना त्यांना सुचतायत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत आणि कधी कधी वाटतं आपली प्रतिभा ह्याच्या पुढे थिटी पडणार आहे की काय, कारण शेवटी ते यंत्र आहे. बघूयात, काळच हे ठरवेल आपण काय बोलणार त्याच्याबद्दल. विद्या, तुझ्या मुक्त छंदातल्या कविताही खूप छान होत्या, आम्ही सगळे एन्जॉयही करत होतो. आणि त्या करत असताना बऱ्याच उशिराने, म्हणजे अगदी आता एक 2-3 वर्षापूर्वी तू छंदोबद्ध कवितेच्या कडे वळलीस. पण तुला असं का वाटलं आपण छंदोबद्ध कविता कराव्या, मुक्त छंद आता सोडून द्यावा? कारण छंदोबद्ध आपण जे शाळेत शिकलोय त्याच्यानंतर आत्ताच एकदम सुरू झालंय. एक तर ऍक्सिडेंटली, म्हणजे मला अचानकरित्या हा मार्ग मिळालाय. पण मला स्वतःला असं वाटतं की कुठलीही गोष्ट, म्हणजे आता आपण गाणी घेऊ, भावगीतं म्हणा किंवा सिनेमातली गाणी म्हणा, आपण जी म्हणतो, जर शास्त्रीय बेस असेल आपल्याला तर आपल्या गाण्यात नक्कीच फरक असतो किंवा ग्रेस असते. शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर आपण जर साधी गाणी जरी म्हणली तरी आपला ताल सूर इतका पक्का झालेला असतो की तो ग्रेसफुल होतात ती गाणी. तसंच एखादा खेळाडूचा खेळ, तो जर शास्त्रोक्त पद्धतीने खेळला तर त्याचा खेळ जास्त चमकदार होईल. कुठली पण गोष्ट, शास्त्रीय नृत्य घेऊ आपण, बॉलिवूड डान्स घेऊ किंवा रेकॉर्डेड डान्स घेऊ, पण तुम्हाला जर शास्त्रीय नृत्य तुम्ही शिकला असेल, कथक शिकला असाल, भरतनाट्यम शिकला असाल, तर तुमच्यामध्ये जी ग्रेस आहे किंवा तुमचा जो आवाका आहे किंवा समजण्याची पात्रता आहे, हे सगळं मूळ अभ्यास केल्याने होतो. आणि त्यामुळे मला असं वाटलं की कविता आपण लिहितोच आहे, म्हणजे अशा लिहितच होते मी थोड्याफार, पण आपण पद्धतशीररित्या हे विद्या परत रेंजच्या बाहेर गेले, काहीतरी प्रॉब्लेम आलाय. हा, विद्याताईंची रेंज परत गेली आहे. खरं तर खूप सुंदर विषय सुरू आहे आता सध्या, पण आता रेंज येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल थोडीशी. लाईटचा प्रॉब्लेम येतो. ऑडिओ येतोय का ऐकायला? ऑडिओ ऐकायला येतोय? ऑडिओ ऐकू येतोय, बोलू शकता. हा, तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण शास्त्रशुद्ध हे शिकावं. आणि मग पूर्वीच्या ज्या सगळ्या कविता मी वाचायची आधीच्या, त्या मला पहिल्यापासून सगळ्यांच्या आवडायच्या. केसरसूत काय, केसर कुसुमाग्रज काय, कांत काय, किंवा या सगळ्यांच्या कविता ज्या आधीच्या, बोरकर घेऊयात आपण, संत, शेळके, तर ह्या सगळ्या वृत्तबद्ध असायच्या आणि त्यांच्यात गेयता असायची आणि त्या खूप अट्रॅक्टिव्ह, आकर्षक वाटायच्या. म्हणून मला वाटलं की वृत्त म्हणजे काय हे आपण शिकावं, आणि त्यामुळे मी ते शिकले. आणि ते शिकायचा मार्ग कदाचित मला वाटत होतं म्हणून मला तो नियतीनेच दाखवला आणि मी त्या ह्याच्याकडे वळले. कदाचित हे हातून व्हायचं होतं माझ्या. म्हणजे काय, जरा सांग ना काय झालं? म्हणजे असं झालं की माझ्या योगा क्लासमध्ये एक मुलगी आहे, मुलगी म्हणू किंवा मैत्रीण म्हणू, तिची बहीण एक कविता करते आणि तुम्हाला मॅडम कविता आवडतात ना, मी तिची एक कविता पाठवू का म्हणून तिने विचारलं. मी म्हटलं पाठव. आता कुठल्याही कविता मी वाचतच असते, वर्तमानपत्रातल्या असू दे नाही तर कुठल्याही असू दे, कुठेतरी कवितेचं बीज मिळत असतं. त्यामुळे माझा आवाका खूप आहे वाचनाचा, कवितांच्या. तर पाठव म्हणल्यानंतर तिने ते कविता पाठवली. ठीकठाक होती कविता, पण वरती वृत्त उद्धव असं लिहिलं होतं. मला तर ते काही माहिती नव्हतं. शाळेमध्ये आपल्याला 2-4 वृत्त माहित होती, मंदाक्रांता, शार्दूल विक्रीडित वगैरे तेवढीच, मंदार माला म्हणू किंवा काय. पण हे बाबा कुठलं उद्धव वृत्त कुठलं, आणि या छोट्या मुलीला, जिला 1-1.5-2 वर्षाची मुलं आहेत, हिला कसं हे वृत्त माहिती, हा मला कुतूहल वाटला. त्या मुलीकडनं मी तिचा नंबर घेतला, मी तिला फोन करते म्हणलं.
आणि फोन करून विचारलं, तुला कसं ग माहिती हे उद्धव वृत्त म्हणून काय आहे, काय आहे ते उद्धव वृत्त? मग ती म्हणले, तुम्हाला आवडतं का वृत्त वृत्त वगैरे, मग शिकायचंय का म्हणली. म्हटलं हो मला आवडेल, मला नाहीतरी काहीही शिकायला आवडतं, मग ते मंडाला पेंटिंग असू दे किंवा शिवणकला असू दे, भरतकाम असू दे, काही. तर मग मी म्हटलं मला आवडेल, आणि मग तिने सांगितलं की मी आमच्या सरांना विचारते. आवाज गेलाय तर. परत काहीतरी रेंज गेली आहे हम्म. विद्याताईंची. पण हा तिचा माझ्याकडनं सर शेवटचाच प्रश्न होता, त्यामुळे हो, मला वाटतं हरकत सूत्र नाहीये. आता तुम्ही हां, बरं सूत्र ठीक तुम्ही आहे. घेतली, स्वीकारली आपण तरी आता चालेल. आपण रेंजची वाट पाहूया. तोपर्यंत बरं. मी मुग्धाताईंना विनंती करतो की आता एखादी कविता आणि त्याच्यावरचं रसग्रहण आपण सादर करावं. खूप छान मुलाखत चालली आहे किरणताई. तुम्ही अगदी मोठ्या कौशल्याने आणि हळूवारपणे विद्याताईंचा काव्यप्रवास आणि सुरुवातीची काही वर्ष आम्हाला उलगडून दाखवली आहेत. आलेत विद्याताई धन्यवाद सर, परत. धन्यवाद. तर आता मला वाटतं आपण मुलाखत संपूया. हो किरण हो सर. शेवटचाच प्रश्न चालू आहे. हा झालाय, संपला ते सर. होय होय. आणि तिचंच फक्त उत्तर अर्धवट राहिलंय. हो हो. माझं तर काही नाही, मग तो मार्ग मिळाला मला. मी 1 जुलै 2021 ला जॉईन झाले आणि तिथून माझा वृत्तबद्ध कवितांचा प्रवास सुरू झाला. 2 पुस्तकांच्या रूपाने त्याचं फळ मिळालं असं म्हणूयात आपण. नाही नाही, त्या गोदातीर्थ समूहाबद्दलही थोडंसं आम्हाला हवं होतं गोदातीर्थ का. समूहाबद्दल सांगणं तर अत्यंत अगत्याचंच आहे इथे. कारण त्या गोदातीर्थ समूहानेच मला घडवलंय आता ह्या वृत्तबद्ध कवितांमध्ये. यांचा संस्थापक आहे ह्यांचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे संतोष वाटपाडे, नाशिकचेच आहेत ते. आणि अतिशय निर्लसपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न धरता त्यांनी अतिशय उत्कृष्ट ज्ञान वृत्तबद्ध कवितेतलं आम्हाला दिलं. आणि विनामूल्य होता हा क्लास. आणि त्यांनी अनेक वृत्त शिकवली, इतकी शिकवली की लहान मुलाला क ख ग घ न कसं शिकवतात तसं लघु गुरुक्रम कसा असतो, लघु अक्षर कशाला म्हणायचं, गुरु अक्षर कशाला म्हणायचं, आवर्तनं कशी घ्यायची असतात, या सगळ्याचा सराव करत 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 आम्हाला इथपर्यंत आणलं. अनेक वृत्त त्यांनी शिकवली. आणि नंतर मग मी माझाच अभ्यास केला. माधव जुलियानांचं पुस्तक होतं, वर्षा बेणगिरी कुलकर्णीचं पुस्तक माझ्याकडे होतं, संगीताताई जोशींचं पुस्तक होतं. मग नवीन वृत्त बघायची, ती आपण करून बघायची, त्यात रचून बघायचं. म्हणजे ते प्रत्येक गोष्ट आता त्यांनी नाही, जसं आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये असतं, आपल्याला मार्ग दाखवणारे सर असतात, पण शेवटी अभ्यास आपल्यालाच करावा लागतो. तर त्याप्रमाणे शिकत गेले मी आणि अजूनही शिकतेय. नवीन नवीन वृत्त हाताळायला मला फार आवडतात. खूप खूप विद्या, तुला मनापासून शुभेच्छा पुढच्या सगळ्या तुझ्या वाटचालीसाठी. आणि खूप तुझी धन्यवाद. मुलाखत घ्यायला मलाही फार मजा वाटली, छान उत्तरं दिलीस तू. आणि आता मी पुढची सूत्र शिवदे सरांच्या हाती सोपवते. आणि खूप टाटा. धन्यवाद किरणताई. खूप रंगली ही मुलाखत. आणि तुम्ही अगदी पहिल्या कवितेपासून तर थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतचा जो प्रवास आहे तो त्याच्यामध्ये अतिशय सुंदर रीतीने कव्हर केलात. तर आणि विद्याताईंची उत्तरं तेवढीच समर्पक होती, त्यामुळे श्रोत्यांचं खूप उद्बोधन झालेलं असणार याबद्दल मला काही शंका नाही. तर आता आपण आता पुन्हा मुग्धाताईंकडे वळूया. आणि त्यांना मी विनंती करतो की आणखी एक छानशी कविता सादर करावी आणि तिचं रसग्रहण करावं. आपण म्यूट आहात मुग्धाताई, आपण अनम्यूट व्हा. येतोय का आवाज? हो, येतोय. ओके, धन्यवाद डॉक्टर. आता मगापासून किरणताईंनी खूप छान प्रश्न विचारले विद्याताईंना, आणि विद्याताईंनी इतकी सुंदर उत्तरं दिली की ते ऐकत राहावीशी वाटत होती. मुलाखत खूप छान रंगात आलेली आहे. विद्याताईंच्या पुस्तकांच्या जर बघितलं आपण, त्यांनी जी वृत्त हाताळलेत ती अशी अनवट वृत्त आहेत, वेगळी आहेत वृत्त, नेहमीची तर आहेत आणि काही वेगळी वृत्त सुद्धा आहेत की ज्या वृत्तात मी सुद्धा अजून लिहिलेलं नाहीये. पण वृत्तात लिहिणं म्हणजे एक लयबद्धता येते, एक वेगळा ताल येतो आणि अशा कवितांना चाली सहज लावता येतात. त्यामुळे कविता खूप अशा भावस्पर्शी आणि मनाला पोचणाऱ्या अशा आहेत. खूप सुंदर आहेत कविता याच्यामध्ये. आजच्या ह्या प्रवासात आता पुस्तकांमध्ये जर त्यांचा विचार केला तर त्या दोन्ही पुस्तकात त्यांनी निसर्ग, मगाशी म्हटल्याप्रमाणे अध्यात्म, पुन्हा त्यांचं प्रेम रसात काही कविता आहेत. त्याच्यामध्ये काही सामाजिक विषय सुद्धा त्यांनी हाताळले. त्याच्यामध्ये पोतराज आहे, जोगिया यासारख्या काही सामाजिक आशयांवर व्यक्त होणाऱ्या काही कविता आहेत. काही निसर्ग कविता आहेत, काही मनाचे कंगोरे व्यक्त करणाऱ्या अशा त्यांच्या कविता आहेत, बालपणातल्या काही कविता आहेत.
तर अशाच कवितांमधून मला एक अशी भावलेली एक कविता त्यांची मी ते सादर करते. आभाळ दाटून येता मन कातर कातर होई, सय येता हृदयी सलते असशील कुठे तू आई. सुरळीत चालले असता काळाचा पडला घाला, माहेर मला ना उरते आक्रोश मनी हा भरला. दारुण अशा रोगाने सर्वस्व हरपुनी गेले, नशिबाचे उलटे फासे माहेर संपुनी गेले. ही कुठली व्याधी आली हे भोग कोणते दैवी, मन टाहो फोडे आई कोणी न मला ते रिजवी. मी अशी दूर परदेशी एकटीच अश्रू ढाळी, आघात कसा हा झाला दुःखात जीवाला जाळी, दुःखात जीवाला जाळी. आईवर आईचं प्रेम प्रत्येक मुलीला अगदी म्हणजे खूप असं आईची आठवण दाटून येईल अशी ही कविता मला खूप भावली. खरं तर मी बालपणीची एक कविता सादर करणार होती, पण मला का कोणास ठाऊक ही कविता सादर करावीशी वाटली इथे. आईबद्दल आपल्या मनात असणारे जे प्रेम भावना आईजवळ असताना तितके आपल्याला जाणवत नाही तीव्रतेने, पण जेव्हा लग्न होऊन सासरी जाते मुलगी तेव्हा ती आईची ओढ आपल्याला काय असते ती प्रत्येक मुलीला माहितीये. आणि आई आपल्या जेव्हा जवळ नसते किंवा कधी कधी ती म्हणजे काय म्हणूया जर ती हयात नसेल तर त्या आठवणी अजून खूप अशा आपल्या मनाला छळतात. आई सोबतचे क्षण आणि प्रत्येक प्रसंगात अगदी कुठलाही कठीण प्रसंग आला तर मुलीला पहिली आपल्या आईची आठवण येते आणि आईचा प्रेमळ शब्द, आईचा धीराचा आधार खूप आपल्याला खूप असं बळ देऊन जातो. आणि अशा वेळेस आपली आई कुठल्याही प्रसंगात कठीण प्रसंगात आपली आई जवळ असावीशी वाटते. मग भले आपण किती वयाने मोठे झालो तरी आईसाठी आपण लहानच असतो आणि आईचा प्रेमळ आश्वासक आधार कायम मुलीसाठी खूप मोठा असतो. त्यामुळे ह्या कवितेतून असं खूप असं वाईट वाटलं मनाला असं की काय यातून त्यांनी व्यक्त केल्यात भावना. खूप अशा सुंदर अशी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी अशी कविता. खूप छान आहे ही कविता. यानंतर अशाच वेगळी एक कविता मी सादर करते इथे, जी कविता म्हणजे याच्या अगदी उलट आहे आणि थोडीशी मनाला आनंद देणारी अशी आहे कविता. तर ती कविता मी इथे सादर करते. सख्या मी तुझ्या प्रेम रंगात नाते, जरी मी अबोली तरी धुंद होते. मिटे नेत्र जेव्हा समोरी दिसे तू, दिसे लागलेले जिवारी मनी तू. तुझी प्रीत सांगे हसोनी तरुणा, लतांना कळ्यांना फुलांना दिशांना. तुझी भेट होताच माझ्या सख्या रे, उरी दाटते प्रीत रोमांच सारे. जरी मी अबोली तरी धुंद होते. तुझ्या आठवाने तृषा वाढत आहे, तुझे रूप चित्ती दिसू लागत आहे. सख्या मी तुझी प्रेमिका बाबरीही, मला शुद्ध नाही तुझी कोणतीही. जरी मी अबोली तरी धुंद होते. तुझे भास श्वासात माझ्या असावे, तुझे गीत ओठात माझ्या भरावे. स्वराने तुझ्या बांधते तोरणे, मनी प्रीत माझी जणू देत ग्वाही. जरी मी अबोली तरी धुंद होते, जरी मी अबोली तरी धुंद होते. भुजंगप्रयात वृत्तातील ही कविता आहे रंग प्रेमाचा, आणि ही कविता माझ्या परीने मी चाल लावून सादर करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे. मगाशी ताईने मुक्त छंदातील पण कविता खूप छान सांगितल्या. अगदी वृत्तातल्या कवितांचा हा एक वैशिष्ट्य असं आहे की कोणतीही त्याला चाल आपण सहज लावू शकतो.
लयबद्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये एक चांगली गेयता असते. खूप सुंदर अशी कविता बघा. ह्याच्यामध्ये प्रेमात असल्यानंतर किंवा प्रेमाच्या ज्या भावना उत्कटतेने व्यक्त झालेल्या आहेत आणि ह्या कवितेमुळे आपोआपच आपल्याला मन आपलं प्रफुल्लित होतं, आनंदित होतं आणि खूप छान वाटली ही कविता. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी अबोली धुंद होते मिटे नेत्र जेव्हा समोर दिसे तू पिसे लागलेले. म्हणजे काही भावना ज्या आहेत त्या अचूक शब्दात त्यांनी इथे आणि वृत्तात अचूक बसवलेल्या आहेत. खूप छान. त्याच्यामध्ये तुझ्या आठवाना तृषा वाढत आहे तुझे रूप चित्ती दिसू लागत आहे. आणि खरोखर कविता सादर करताना आपल्याला आपल्या सख्याची आठवण व्हावी आणि त्याचं रूप दिसावं समोर अगदी, असं ह्या कवितेतून अगदी सादर करताना जाणवावं, भास व्हावा असं अगदी ही कविता खूप मनाला भावते. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर अशी रचना त्यांनी काय केलेली शब्दबद्ध केलेली आहे. ताईंच्या सगळ्याच कविता खूप सुंदर आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वृत्तात त्यांनी छान अगदी आठवणी त्यांच्या आणि सहज आणि उत्स्फूर्त अशा लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठेही क्लिष्टता नाहीये, ही भाषा दुर्बोध नाहीये आणि सहज वाचकांना ती कविता सहज अगदी सहजपणे ती कळावी इतक्या सहज भावना त्यांच्या आणि सुलभतेने त्यांनी त्या मांडलेल्या आहेत. काही साध्या सोप्या सुद्धा गोष्टी त्यांनी इतक्या छान गुंफलेल्या आहेत. म्हणजे बुचाचं झाड किंवा आता नागपणा ही कविता सुद्धा मला खूप भावतात त्या दोन्ही कविता. इतकं म्हणजे एका शब्दावर त्यांनी संपूर्ण कविता इतकी छान वेगवेगळे रूपक घेऊन आणि भाषा सौंदर्याने त्या कविता नटवल्यात की खरोखर वाचक आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. इतक्या सुंदर कविता आहेत. कुठली कविता सादर करू असं प्रश्न पडावा असं इतक्या दोन्ही पुस्तकातल्या छान कविता आहेत. मला आवडेल त्यांच्या मुक्तछंदातल्या कवितांचा जर संग्रह असेल तर तो पण वाचायला खूप आवडेल. खूप छान. मला इथे छान संधी मिळते यासाठी पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद. आणि पुढचे सूत्र मी शिवदे सरांना विनंती करते की पुढचे सूत्र हाती घ्यावे. सर आवाज धन्यवाद. मुग्धाताईंनी अतिशय सुंदर त्याच्या सुरेल आवाजामध्ये 2 कविता सादर केलेल्या आहेत. आपण म्हणालात की कुठली कविता निवडायची हा मोठा प्रश्न पडतो. जणू अलिबाबाची गुहा आपल्या समोर आहे आणि त्यातून किती रत्न वेचू अशी आपली अवस्था होते. नवरसांची उधळण सुरू होती जणू काही. त्याच्यामध्ये कारुण्य रस होता, शांतरस होता, वात्सल्य होतं, प्रणय भावना होती आणि ह्या सगळ्या रसांचा आविष्कार अतिशय छंदोबद्ध गेय रीतीने जेव्हा प्रकर्षाने आपल्या समोर येतो तेव्हा म्हणजे सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा किंवा दुधात साखर पडावी असा तो परिणाम असतो. तर खूप छान ही मैफिल रंगली आपली. आता आपण ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. मुलाखतीचा जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी काही तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न आता विद्याताईंना विचारणार आहे. पहिला भाग अतिशय सुंदर रीतीने किरणताईंनी हाताळला आहे आणि आपण आता विद्याताईंच्या काव्य प्रवासाच्या मधल्या मैलाच्या दगडापर्यंत आलो आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यांचा काव्यप्रवास मुक्तछंदापासून सुरू झाला आणि मग त्या गेय कवितांकडे किंवा वृत्तबद्ध कवितांकडे वळाल्या. उलटा देखील काही लोकांचा प्रवास होतो. काही ज्येष्ठ कवी आपल्या मराठी साहित्यामधले की जे प्रामुख्याने छंदोबद्ध लिहित होते नंतर मग उत्तर आयुष्यामध्ये ते मुक्तछंदाकडे वळालेले आहेत असंही आपल्याला पाहायला मिळतं. कुसुमाग्रजांनी सुरुवातीच्या सगळ्याच कविता छंदोबद्ध लिहिल्या आणि नंतर मग शेवटी पाथेय म्हणा, मृण्मयी म्हणा ह्या कविता संग्रहामध्ये ते मुक्तछंदाकडे वळालेले दिसतात. विंदा करंदीकरांच्या बाबतीमध्ये तसंच झालेलं दिसतं, अनिलांच्या बाबतीमध्ये झालेलं दिसतं. तर मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे विद्याताई की छंद म्हटला म्हणजे त्याला काही बंधनं असतातच आणि चौकट एक प्रकारची त्याला प्राप्त होते. तर आपल्या अभिव्यक्तीला किंवा आशयाला यामुळे काही मर्यादा पडतात का? किंवा आपल्याला जे व्यक्त करायचं असेल त्याला वृत्ताचं काही एक अडसर त्याच्यामध्ये येतो का? असा अनुभव आपल्याला येतो का? मर्यादा तर पडू शकतात कारण शिस्त पाळायची असते. हो बरोबर आहे. निर्बंध गोष्टींमध्ये मर्यादा नसतात पण इथं शिस्त पाळायची असल्यामुळे
अभिव्यक्तीवरती थोड्याशा मर्यादा येतात, दुसरे शब्द घ्यावे लागतात आपल्याला. आपल्याला जे म्हणायचंय त्याच्यासाठी, जे की वृत्तात बसले पाहिजेत, यमकात जुळले पाहिजेत, छंद सांभाळला पाहिजे, याच्यासाठी जो ऍक्च्युली आपल्याला शब्द घ्यायचा असतो तो न घेता त्याला पर्यायी शब्द शोधावे लागतात आणि ते घ्यावे लागतात. त्यामध्ये भावनिक छटांमध्ये बदल घडू शकतो. पण काही काही वेळेला उलटही घडतं. आपल्याला म्हणायचं असतं त्याच्यासाठी एक शब्द इतका चांगला चपखल मिळतो की आपल्याला जे म्हणायचे ते आणखीन उजळून निघतं. असंही मी अनुभवलेलं आहे. पण अर्थात मर्यादा पडतात. पण तो कॉम्प्रोमाइज आपण करावा असं मला वाटतं. कारण आता आणखी एक महत्वाचा प्रश्न मी विचारतो की मर्यादा तर पडतातच अभिव्यक्तीला, कारण आपल्याला हवा तसा शब्द आपल्याला हव्या त्या ठिकाणी वापरता येत नाही आणि त्याच्या बदली दुसरा थोडा वेगळी अर्थछटा असलेला आपल्याला शब्द वापरावा लागतो. पण ह्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीतरी वृत्तबद्ध कवितांमध्ये जे मिळतं त्याचं मोल निश्चित जास्त असतं. त्याबद्दल आपण उलगडून सांगाल का? तेच ना, आपल्याला मर्यादा जरी पडल्या तरी वृत्तबद्ध कवितेमधलं सौंदर्य जे आहे किंवा वृत्तबद्ध कवितेतली जी गेयता आहे ती मुक्त छंदाला येत नाही. आणि त्यामुळे छाप पडणे ज्याला म्हणू आपण एखाद्या गोष्टी, अर्थात मुक्तछंद बदली सुद्धा कविता हृदयाला भिडते नाही असं नाही, पण ह्यातलं सौंदर्य जास्त अपील होतं वृत्तबद्ध कवितेत असल्यामुळे. जसं मी मगाशी उदाहरण दिल्यासारखंच की शास्त्रीय संगीत आणि बाकीची भावगीतं आणि बॉलिवूड म्युझिक ह्याच्यामध्ये जो फरक आहे तसाच हा फरक आहे. पण एकदा त्यातले अभिजातपणा आपल्याला कळला वृत्तातला की आपल्याला त्यातलं सौंदर्य पण जाणवतं आणि आपल्याला ते आकर्षून घेतात कविता त्या. बरोबर आहे. आणि वाचकाला लक्षात राहणारी, पाठ करायला सोपी जाणारी, दीर्घकाल स्मरणात राहणारी आणि लोकप्रिय होणारी ही कविता नेहमीच वृत्तबद्ध राहिलेली आहे असं मला वाटतं. कारण वृत्तबद्ध कवितेचं आयुष्य हे कालातीत असतं, म्हणजे कालजयी कविता असते ती. मुक्तछंदातले किती कविता आपल्या लक्षात राहतात, स्मरणात राहतात किंवा आपण त्या पुढे उद्धृत करू शकतो हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे जरी ह्या मर्यादा पडतात तरी त्याच्या बदल्यात आपल्याला जे मिळतं ते खूप मौल्यवान असं काहीतरी मिळतं. म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं वृत्तबद्ध कविता, छंदोबद्ध कविता या थोड्या मागे पडल्या होत्या, पण पुन्हा आता लोक त्याच्याकडे वळू लागले आहेत. विशेषतः गझल हा काव्यप्रकार मराठीमध्ये रुजला आणि वाढीस लागला. त्याच्यानंतर मग गझलामध्ये वृत्त पाळावंच लागतं आणि त्याच्यामुळे मग आपोआपच ती गेयता येते. छानशा एखाद्या समर्थ संगीतकाराकडे ते गीत जर गेलं तर मग त्याचं सोनं होतं अक्षरशः. आणि तितकाच चांगला गायक जर मिळाला आणि मग ती गीतं पिढ्यानपिढ्या स्मरणात राहतात. आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे, त्याबद्दल थोडंसं विवेचन किरणताईंच्या प्रश्नोत्तरांमध्ये पण झालेलं आहे की चाल आधी सुचते की शब्द आधी सुचतात. म्हणजे आपल्या डोक्यात एखादी चाल आपण गुणगुणत असतो, शब्द नसतात पण सुरावट म्हणू आपण किंवा चाल म्हणू, आणि मग तिला अनुलक्षून शब्द येतात की अगोदर शब्द येतात, ओळ अगोदर सुचते आणि मग तिला सोयीची अशी चाल म्हणा किंवा ते सोयीचं वृत्त बांधलं जातं. यापैकी कुठली प्रक्रिया होत असते कवितेच्या रचनेमध्ये, की दोन्ही प्रक्रिया होत असतात? दोन्ही प्रक्रिया होतात, कारण कधी काय आपल्यातनं उमलून बाहेर येईल हे आपल्याला सांगता येत नाही. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एखादं गाणं आवडलेलं असतं, आपण ते गुणगुणत असतो. थोडक्यामध्ये आता संदीप खरेचं होतं ना ते घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, ही जी त्यांची चाल आहे ती चाल मला आवडली होती आणि मी असंच त्याच्यामध्ये विचार करत राहिले, गुणगुणत राहिले आणि मला ओळ सुचली की हिंदोळत लाटांवरती वेगात चालली नाव, तोडून बंद सारे सोडून दिला मी गाव. तर हे चालीवर सुचलेली ही कविता आहे. पण बऱ्याचदा तसंही नसतं, मी स्वतः कविता करते आणि मग त्या चालीत गुंफते, असं पण होतं. म्हणजे चाल गुंफते म्हणजे काय की वृत्तात असल्यामुळे मला चाल लावता पण येते त्याच्यामध्ये. हो, बरोबर आहे, बरोबर आहे.
तर दोन्ही गोष्टी आहेत. शब्द एखादा काहीतरी वाचत असतो. आता आपण मी एक पुस्तक वाचत होते, त्याच्यामध्ये त्यांनी साधं गद्य पुस्तक होतं की नदीला एवढा पूर आला होता की दोन्ही काठांना ती न जुमानता शेतात आणि गावात घुसली. तर हे काठास जुमानत नाही हा पूर नदीचा आहे. काठास जुमानत नाही हा पूर नदीचा आहे. अडथळे किती ते आले हा नूर गतीचा आहे. वा असं काहीतरी सुचून गेलं. तर गद्य पुस्तकातल्या सुद्धा कवितेचं बीज ज्याला आपण म्हणू ते कुठं आणि कसं मिळेल हे हो माहिती. कधी कधी नुसता एखादा शब्द आवडतो आपल्याला. आमच्या इथे सोलापूरचे त्र्यंबी सरदेशमुख म्हणून अतिशय अंतर्मुख कवी होते, परंतु तितकेच खूप ताकदीचे आणि प्रतिभावान कवी होते. फारसे कोणाला माहिती असतील असंही माहिती नाही. त्यांच्यामध्ये मला कश्मल हा शब्द सापडला होता. अरे वा वा म्हटलं कश्मल शब्द कुठला आहे, म्हणून मग मी बघितला त्याचा अर्थ आणि मग तो मी एका कवितेत वापरला. तर असे शब्द गोळा करायचे किंवा वाचायचे किंवा अरे हे खूप छान आहे, हे कुठेतरी आपण वापरलं पाहिजे, आणि मग त्यातनं कविता सुचत जाते आणि मग ते होतं. बरोबर आहे. चालीवरनं पण कविता सलामे इश्क मेरी जान गाणं आहे, सलामे इश्क मेरी जान. तर ते गाणं वियतगंगा वृत्तातलं आहे. हो 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 बरोबर लगा आहे. लगा 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 त्याच्यावरनं मग वियोगी दुःख हृदयावर चरे कोरून का गेले असं बरोबर आहे. बांधलेलं येतं. दोन्ही प्रकारे होतं थोडक्यात. जसं चित्रपट गीतं लिहिणारे जे गीतकार असतात त्यांच्यावरती बंधन असतं की संगीतकाराने जी चाल त्यांना अगोदर बांधून दिली त्याच्यातच शब्दरचना करावी लागते. पण आपल्यासारख्या ज्या कवयित्री आहेत त्या दोन्ही प्रकारे रचना करू शकतात आणि हेच आपलं सामर्थ्य आहे की आपल्याला मोकळीकी मिळते. म्हणजे हे बंधन आहे पण ते सुखद बंधन आहे वृत्ताचं, असं म्हणायला काही हरकत नाहीये. सुखद बंधन आहे. बरं, आपण मराठीतल्या बहुतेक सगळ्या लोकप्रिय वृत्तांमध्ये कविता लिहिलेल्या आहेत. तर संगीतामध्ये जसं असतं की एखादा राग, एखादी भावना, एखादा भाव व्यक्त करण्यासाठी जास्त अनुकूल असतो. तर तसं आपल्याला वृत्तांच्या बाबतीत काही आढळतं का? किंवा एखादा वीर रसाची कविता आहे तर ती अमुक वृत्तामध्ये जास्त चांगली जमते, जास्त शोभून दिसते. प्रणय रसाची कविता आहे तिच्यासाठी काही वेगळं वृत्त जास्त. अर्थात कवीला कुठल्याही रसाची कविता कुठल्याही वृत्तामध्ये बांधता येते, शेवटी त्याचं ते सामर्थ्य असतं. परंतु तरी देखील काही उडत्या चालीचे वृत्त असतात, त्याच्यामध्ये साधारण हलक्या फुलक्या कविता असतात त्या जास्त चांगल्या प्रकारे. किंवा गंभीर प्रवृत्तीचं काव्य असेल तर ते मग अक्षरगण वृत्त, लांबलचक एखादं मंदाक्रांता, शार्दूल वृत्त, विक्रीडित ह्याच्यामध्ये जास्त शोभून दिसतं. असा काही अनुभव आपल्याला येतो का? मला स्वतःला तरी असा अनुभव नाही. कुठल्याही वृत्तात कोणत्याही भावनांचा कुठलाही रस आपल्याला रसनिष्पत्ती ही होऊ शकते कुठल्याही होऊ शकते. पूर्वीच्या ज्या प्रथितयश कवयित्री आहेत त्यांनी काही काही वृत्त अशी हाताळलेले की त्याच्यात याच पद्धतीचं येतं. किंवा अनंत फंदीचा फटका हरित भगिनीमध्येच उठून दिसतो वगैरे, अशा ज्या त्याच्यामुळे आपल्या डोक्यात ते फिक्स बसलेले. पण तसंही काही नाहीये. आता आनंद कंद नावाचं वृत्त मगाशी जे आपण बोललो होतो त्याच्यामध्ये ही उडत्या चालीचं मी मागे तुमच्याशी बोलले होते नाशिकमध्ये सुद्धा. बरोबर आहे. हो, एका तळ्यात होती बदके पिले. त्याची भावना काय आहे आणि ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गए त्याची भावना काय, वेगळ्या वेगळ्याच आहेत. तर त्याच्यामध्ये मी माझी स्वतःची एक कविता त्याला तोडी रागाची थोडीशी चाल लावली होती त्या पद्धतीची, पण ती अतिशय उदास कविता आहे. पण ती आनंदकंद वृत्तामध्ये चांगली शोभून दिसली ती. असं त्यामुळे मला नाही वाटत की कुठलं वृत्त कुठल्या रसाला फार परिपोषक आहे असं. आपण संस्कृत वाङ्मयामध्ये आपण जर बघितलं तर 90%, जवळजवळ 95% रचना ही अनुष्टुप या एकाच वृत्तामध्ये झालेली आहे आणि उरलेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ 5-6% रचना आहे ही उपजाती वृत्तामध्ये झालेली आहे किंवा त्रिष्टुप ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे जवळजवळ संस्कृतातली 95% रचना या दोनच वृत्तांमध्ये झालेली आढळते आणि त्याच्यामध्ये सगळे कालिदासांपासून सगळे महाकवी लिहित आलेले आहेत. जर त्यांना ही दोन वृत्त आपली सगळी नवरसात्मक काव्यरचना करण्यासाठी पुरेशी झाली तर वृत्ताचं काही भावाचं काही बंधन नसावं वृत्ताला, असं मला वाटतं. बरं, मला एक सांगा, कविता हा आपला प्राण आहे, प्रामुख्याने आपण काव्यरचना केली आहे. इतर कोणते साहित्य प्रकार आपण हाताळले आहेत का? म्हणजे कथा लिहिणं, एखादी कथा शालेय जीवनामध्ये लिहिली किंवा एखादा लेख लिहिला,
आपण तांत्रिक लेखन वैद्यकीय विषयावरती वगैरे कधी कधी आपल्या पाठीमागे लागतात, स्थानिक वार्ताहर वगैरे, तसं काही लेखन आपलं झालंय का? तांत्रिक लेखन तर म्हणजे आपल्या व्यवसायाशी निगडीत लेखन तर बरंच केलेलं आहे मी अनेक ठिकाणी, परंतु कथा कधीही लिहिली नाही. कथा प्रकार हा मला कधी कथा, जमला नाही. कादंबरी, नाटक हे थोडे वेगळे प्रकार आहेत. वपू काळ्यांची कथेवरनं नाटक लिहिलं होतं, तेवढं मला आठवतंय फक्त, आणि ते सादरही आम्ही केलं होतं. परंतु फारसं नाही. मला स्वतःला लघु निबंध आवडतात, आणि कदाचित त्याचं बेस शाळेमध्येच असेल. आमच्या 10वी-11वी मध्ये ज्या मॅडमने आम्हाला शिकवलं की आकर्षक सुरुवात, आकर्षक शेवट आणि मध्ये विचाराचा पतंग सोडायचा आपला, तर ते लेखन मला आवडतं खूप. एखादा प्रसंग घेऊन सुरुवात करायची आणि मग त्याच्यावरनं आपण आपल्या विचाराच्या पतंगाकडला स्वैर उधळू द्यायचं आणि ते सगळं लिहायचं आणि मग परत समारोप करायचा. हे लेखन मला आवडतं, आणि मला जी इच्छा आहे की मला लघुनिबंध लिहिता यावेत आणि लिहावेत, पण मला थोडा लिहिण्याचा कंटाळा येतो. कविता भाषा पटकन लिहिल्या जातात म्हणून पण असेल, पण फारसा गद्य प्रकार मी हाताळला नाही अजून तरी. कारण कवितेचं सामर्थ्य, मुग्धताईंनी म्हटलं ना की 4 ओळीमध्ये जे प्रकट करता येतं ते कदाचित 4 पानामध्ये सुद्धा गद्य लेखकाला प्रकट करता येत नाही. हे कवितेचं सामर्थ्य निश्चितच आहे, आणि शेवटी मनोवृत्तीचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा. एक विशिष्ट मनोवृत्ती लागते कादंबरी, ती पात्र आणि त्यांची ती घटना वगैरे हे सगळं निर्माण करण्यासाठी. बरं, काही कवींना कवींना म्हणा किंवा लेखकांना रायटर्स ब्लॉक नावाचा एक प्रकार असतो की 4 ओळी लिहिल्या कवितेच्या आणि पुढच्या सुचतच नाही, मग ती कविता पडून राहते बरेच दिवस. असं कधी आपल्या बाबतीत झालेलं आहे का? आणि मग बऱ्याच दिवसांनी एखादी मग पुढची ओळ सुचते आणि मग ती पूर्ण होते, असं झालंय का कधी? बऱ्याचदा असं होतं, रायटर ब्लॉक येतोच म्हणजे. परंतु आताच्या या ज्या प्रवास आहे माझा, म्हणजे 2021 सालापासूनचा, तर आम्हाला तिथं ते टाइम लिमिट द्यायचे 15 दिवसात ह्याच्यावरती कविता यावी, आणि त्यामुळे मग बऱ्याचदा असं खनपटीला बसून विचार करावाच लागायचा आणि मग कविता पूर्ण करावी लागायची. पण मग कधी कधी ती मनासारखी उतरायची नाही, कधी कधी आठवायचंच नाही काही. अशा वेळेला मग सोडून देत होते मी. पण जेव्हा आपण झोपतो, पहिली जी स्टेज असते आपली स्लीपची, REM ची, रॅपिड आय मुवमेंटची, आणि किंवा जाणीव नेणीवच्या मधली स्टेज, म्हणजे अजून आपल्याला झोप पूर्ण लागायची आहे आणि अर्धवट काहीतरी, आणि त्याच्यामध्ये मला अनेकदा काव्य स्फुरलेलं आहे. आणि तेव्हा मग मी पटकन उठून तिथं मिळेल ते चिटोरा घेऊन त्याच्यावरती अर्धवट लिहून ठेवून मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला नीटनेटकं करून ती कविता पूर्ण केलेली आहे. तर असं होऊ शकतं. रायटर ब्लॉक तर नक्की येऊ शकतो. कविता हा उत्स्फूर्त प्रकार आहे हे जरी खरं असलं तरी इट इज 1% इन्स्पिरेशन आणि 99% पर्स्पिरेशन, असं सुद्धा एका म्हणजे समीक्षकानेच म्हटलेलं आहे. तर आपण कलाकुसर, आता काही ओळी लिहिल्या आहेत आपण, त्या आपण एक हाती एक टाकी लिहून मोकळ्या होता की परत त्याच्यावरती काही कलाकुसर किंवा काही शब्द बदलणं, एखादी वाक्यरचना बदलणं, असं कधी होतं का आपल्या बाबतीमध्ये? होतं ना, नक्कीच होतं. एक टाकी बऱ्याचदा लिहिली जाते, परंतु ती सगळीच्या सगळी प्रत्येक वेळेला मी जेव्हा कविता वाचतो आपण, मग ती निरखली जाते, आपल्याकडनंच निरखली जाते, या बाजूने त्या बाजूने. एखादी समोर सुंदर स्त्री आहे, तिला आपण बघतोय, तिची आभूषणं काय आहे, तिचा ड्रेस कसा आहे, तिचे, तर तसं मी कविता लिहिल्यानंतर पुन्हा पुन्हा वाचते. मग काही काही वेळेला मला काही काही गोष्टी खटकायला लागतात, मग त्याच्यासाठी परत पर्यायी शब्द शोधायचा, किंवा हे असं लिहिलं तर जास्त, कधी कधी ओळीच्या ओळी बदलल्या जातात, असं होऊ शकतं. आणि मग नंतर ती जेव्हा पूर्ण मनासारखी होती, मला आतमध्ये समाधान होतं की ही खूप छान झाली कविता, माझी मला आवडते. रसिकांना माहित नाही की आवडेल किंवा नाही, त्याचा मी विचार सुद्धा करत नाही, पण मला जेव्हा ती आवडते तेव्हाच ती फायनल होते कविता. बरोबर आहे. आपल्याला एक म्हणजे जागतिक वाङ्मयातलं एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एडवर्ड फिट्झजेराल्ड, आपल्याला माहीत असेल की फिट्झजेराल्डने उमर खय्यामच्या रुबायांचा अनुवाद केलेला आहे, आणि तो 4 वेळा केलेला आहे. प्रत्येक वेळेला त्याचं समाधान झालेलं नाही आहे. 75 रुबाया आहेत, पण त्याची 4 पुस्तकं आहेत. पहिलं व्हर्जन त्याला मनापसंत, त्याच्या आवडीला ते उतरलं नाही. पुन्हा दुसरं व्हर्जन लिहिलंय, पुन्हा तिसरं लिहिलंय आणि चौथं लिहिलेलं आहे. आणि ती 4ही व्हर्जन्स त्या रुबाई या तो उमर खय्याममध्ये दिलेली असतात, आणि त्याचं सौंदर्य वाढत्या क्रमाने आहे. म्हणजे उत्तरोत्तर जी रचना केली ती जास्त सुबक, जास्त सफाईदार
होत आलेली आहे. बरं तसं होतच. बरं बरं आता आपण थोडंसं शेवटच्या भागाकडे वळूया ह्या मुलाखतीच्या. आपण उगवत्या पिढीसाठी काय संदेश द्याल? आता इथे अनेक उदयोन्मुख कवी आहेत, त्याच्यापैकी काही प्रथितयश साहित्यिक निश्चितच आहे या पटलावरती, पण काही नव्याने कविता लिहिणारे आहेत. तर त्यांना आपण छंदशास्त्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा वगैरे आपल्यापासून मिळेल अशी मी अपेक्षा करतो. या बाबतीत आपण काही सांगू इच्छिता का? नक्कीच त्यांनी शिकावं. जसं मी मगाशी किरणच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की मेन शास्त्रीय बेस किंवा अभिजात ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच शिकाव्यात. तुम्ही भले मुक्तछंद तुम्हाला आवडतो, करा तुम्ही मुक्तछंद, किंवा तुम्हाला काय तुमचा जो जॉनर आहे, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लिहा, पण तुम्हाला त्यातलं नॉलेज, त्यातला अभ्यास, त्याची चिकाटीने तो अभ्यास करणं हे तुम्ही केलंच पाहिजे. म्हणजे तुमच्या जास्त सरस रचना येत जातील. त्यामुळे हा अभ्यास करावाच त्यांनी वृत्तांचा. आणि मागे सगळी जी कविता लिहिल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या वाचाव्यात. त्यातल्या 80-90% वृत्तांमधल्या कविता आहेत त्या. बरोबर आहे. मला वाटतं मराठी साहित्याने काही चांगल्या गोष्टी ह्या परभाषांकडून उचललेल्या आहेत. त्यापैकी आता गझल, रुबाई हे काव्यप्रकार उर्दू फारसीमधून आपल्याकडे आले. तसंच काही काव्यशास्त्राशी निगडीत असलेल्या परंपरा देखील महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ उर्दूमध्ये गुरु शिष्य परंपरा आहे. एक उस्ताद असतो, तो त्याचा जो शागिर्द आहे त्याच्या रचना तपासतो, सुधारतो. याला इस्लाह म्हणतात उर्दूमध्ये. आणि त्या कवितेचं सौंदर्य निश्चितच जास्त खुलतं. शागिर्दाच्या हातातून ती कविता गेल्यानंतर काही शब्द तो बदलतो किंवा एखादं यमक जुळत नसेल तर ते करून देतो. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरा आपल्या मराठीमध्ये फारशी दिसत नाही. ही परंपरा स्वागतार्ह आहे असं आपल्याला वाटतं का? कोणाचं मार्गदर्शन घेणं कवितेच्या बाबतीमध्ये निश्चित स्वागतार्ह आहे. कारण वृत्तबद्ध कवितेच्या बाबतीत घडले, मुक्त छंदाच्या बाबतीत नाही. मुक्त छंदाच्या बाबतीत नाही होते. पण मराठीमध्ये गुरुशिष्य परंपरा आहे, नाही असं नाही आहे. कारण केशवसुतांना गडकरी आपले गुरु मानत असत, गडकऱ्यांना आचार्य अत्रे आपले गुरु मानत असत. प्रेरणा घेतली असेल त्यांच्याकडून, प्रत्यक्ष काही कविता तपासून वगैरे घेतल्या नसतील, परंतु एक गुरु असणं हे जसं संगीतामध्ये गुरु आवश्यक असतो तसं काव्यशास्त्रामध्ये देखील गुरुची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे काव्यशास्त्राच्या विकासासाठी हातभारच लागेल किंवा साहित्य रचनेच्या विकासासाठी हातभार लागेल असं आपल्याला वाटतं का? हो, निश्चित वाटतं. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपण आता कविता लिहितो, पुस्तकं छापतो, वाचक ती वाचतात किंवा ब्लॉग वगैरे इतर ठिकाणी त्या प्रकाशित होतात. परंतु गेय रचना, विशेषतः छंदोबद्ध कविता ही नेहमी गायची असते आणि श्रोत्यांनी ऐकायची असते. म्हणजे उर्दू शायरीमध्ये तर अशी परंपरा आहे की शेर सुनाया जाता है, पढ़ा नहीं जाता. उसको पढ़ना बोलते हैं लेकिन वो मुंह से बोला जाता है, किताब से पढ़ा नहीं जाता. तर आपल्याकडे मुशायऱ्यांची वगैरे काही परंपरा फारशी नाही. आता गझलांमुळे ती येत चाललेली आहे. तर ही जी परंपरा आहे ह्याच्यामुळे कवितेच्या विकासाला हातभार लागेल काय आणि पुढे कविता जास्त चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत होईल काय? मराठीमध्ये अशी मुशायरांची दाद देण्याची, दाद दिल्याने सुद्धा त्या कवितेचं सौंदर्य खुलत असतं. त्या कवीचा उत्साह शतगुणित होत असतो आणि त्याच्यापासून त्याची काव्यरचना ही फुलत असते. तर ही परंपरा आपल्याकडे सुरू व्हावी असं आपल्याला वाटतं काय? तशा पद्धतीची परंपरा म्हणजे काव्य संमेलन जी ठिकठिकाणी होत आहेत, प्रत्येक काही ना काही कारणाने, बाबा अभिजात मराठी आहे म्हणून आहे किंवा मराठी गौरव दिन म्हणून आहे, कुठं बारीक ठिकाणी कुठल्या लायब्ररीमध्ये इकडे तिकडे सगळीकडे काव्य संमेलन आता अलीकडे भरपूर व्हायला लागलेली आहेत. आणि मला म्हणायचे वृत्तबद्ध कवितेला गेयता असते, सौंदर्य असतं, पण तरी सुद्धा प्रत्येक कविता गायलाच पाहिजे असं काही नाहीये. सादरीकरण चांगलं करू शकतो कारण त्याला एक प्रकारची अंतर्भूत लय असते जी की ती वाचकाच्या मनापर्यंत पोहोचते, वाचली तरी सुद्धा त्याला गायलीच पाहिजे असं काही नाहीये. आणि काव्य संमेलन ठिकठिकाणी होत असतात. अनेक काव्यप्रेमी, मुग्धाताईंचा जो काव्यप्रेमी संग्रह आहे तो, किंवा आमचा हा गोदा तीर्थ समूह, किंवा पुण्यातल्या 2-4 गझल मंथन आहे, अजून बरेच आहेत
समूह असे, तर त्या समूहातर्फे अनेक कार्यक्रम होत असतात, अनेक कवींना त्याच्यातनं संधी मिळत असते. त्यामुळे बऱ्यापैकी सगळं चाललंय. काही वेळेला तर असं वाटतं हे थोडं अतिच व्हायला लागले. बरं बरं बरं. असं सुद्धा पण आपल्याला कदाचित माहीत असेल की एक काळ असा होता की उर्दू शायरीचा सुवर्णकाळ ज्याला म्हणता येईल, की लोक फक्त कविताच लिहित होते. बहादूर शाह जफरच्या दरबारामध्ये राजकारण वगैरे सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त कविताच लिहित होते. आणि त्याच्यामुळे उर्दू कवितेचा जो विकास झाला तो त्याच्यानंतर कधीच झालेला नाही आहे. तो सुवर्णकाळ होता आणि कवितेकडे लक्ष पुरवल्यामुळे कविता निश्चित भरभराटीला येते. असाच सुवर्णकाळ मराठीच्या वाट्याला येवो अशी आपण सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त करूया. आता ह्या परिसंवादामध्ये माझे प्रश्न संपलेले आहेत, तर आता मी मुग्धाताईंना पुन्हा विनंती करतो की एखादं छानसं सादरीकरण करावं आणि त्याच्यानंतर आपण हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी खुला करूया. एखादी कविता म्हटली तरी चालेल, कारण वेळ थोडा आहे आपल्याकडे. हो 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 हो. धन्यवाद डॉक्टर. मी ताईंची वनहरिणी वृत्तातील समर्पण ही कविता इथे सादर करते. खुणावते आकाश निळे अन खुणावते ते क्षितिज सावळे. खुणावते आकाश निळे अन खुणावते ते क्षितिज सावळे. हलके हलके गिरकी घ्यावी संसारातून होत मोकळे. हलके हलके गिरकी घ्यावी संसारातून होत मोकळे. फिकीर आता कसली नाही, फिकीर आता कसली नाही, जीव जाहला पिसासारखा. कानांमध्ये गुंजन करती नाद अनाहत मधुर आगळे. कानांमध्ये गुंजन करती नाद अनाहत मधुर आगळे. ओढ अनामिक मनी दाटता माझी मीही उरले नाही. ओढ अनामिक मनी दाटता माझी मीही उरले नाही. सुकून गेला जणू मोगरा सुगंध पण दरवळला नाही. सुकून गेला जणू मोगरा सुगंध पण दरवळला नाही. साध घालती सूर अनोखे छटा किरमिजी सभोवताली. साध घालती सूर अनोखे छटा किरमिजी सभोवताली. कवेत घेतू शिवाजीवाला अजून का विरघळले नाही. कवेत घेतू शिवाजीवाला अजून का विरघळले नाही. कसा लागला जाणत नाही ध्यास मनाला समर्पणाचा. कसा लागला जाणत नाही ध्यास मनाला समर्पणाचा. ओंजळ भरल्या श्वासांवरती विळखा पडला बेहोशीचा. ओंजळ भरल्या श्वासांवरती विळखा पडला बेहोशीचा. प्राणामध्ये जीवन रसही अजून का सळसळतो आहे. प्राणामध्ये जीवन रसही अजून का सळसळतो आहे. ऐकत आहे मौनामधुनी गूढ गहन तो रव श्वासांचा. गूढ रवतो गूढ गहन तो रव श्वासांचा. बंद अजूनही कसा सुटेना, बंद अजूनही कसा सुटेना गहिवरला हुंदका अचेतन. बंद अजूनही कसा सुटेना गहिवरला हुंदका अचेतन. करत करत इशारे श्वास वादळी लयास अलगत नेती तन्मन. करत इशारे श्वास वादळी लयास अलगत नेती तन्मन. जाणीव नाही नेणीव नाही श्वासांची तर उरली थरथर. जाणीव नाही नेणीव नाही श्वासांची तर उरली थरथर. निळ्या सावळ्या क्षितिजावरती मिलिया जाते मीही झरझर. निळ्या सावळ्या क्षितिजावरती मिलिया जाते मीही झरझर. अतिशय अंतर्मुख करणारी अशी कविता ताईंची. खूप अशी भावस्पर्शी हृदयस्पर्शी आणि मनाची जी अवस्था काय म्हणूया आयुष्याच्या मध्यावरती किंवा संध्याकाळी म्हणूया आपल्या मनाची एक आध्यात्मिकतेकडे वाढणारी ओढ. आणि आपण सगळ्यातून थोडस नाही म्हटलं तरी मनाने विरक्त होत जातो. हळूहळू थोडस सुरुवातीचा काळ आपला खूप असा आपण खूप व्यस्त असतो सगळ्या आपल्या शेड्यूल मध्ये आपल्या संसारामध्ये खूप बिझी असतो. आणि हळूहळू मुलं मोठी झाल्यानंतर मुलं जेव्हा बाहेर जातात किंवा आपण थोडस आपल्या व्यस्ततेतून थोडस बाहेर येतो तेव्हा कुठेतरी आपल्याला जुने छंद जुनं आपलं सगळं मित्र परिवार आणि ह्या सगळ्यात थोडीशी आठवण येते. आणि मग ह्या सगळ्यातून हळूहळू कुठेतरी आपण एकांतात स्वतःला शोधायला लागतो. आणि मग स्वतःचा शोध घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा काय म्हणूया एक वेगळ्या अशा ह्याच्याकडे आपण हळूहळू सरकत जातो. आणि तशा ह्यातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे की आपण
हळूहळू कसं हलके हलके गिरकी घ्यावी तर आपल्या संसारातून होत लोकांच्यासाठी मोकळे. सई खाली. बरोबर आहे. खूप आणि संसारातून आपण म्हणजे संसारातून मोकळं होत होत आपण काय करत जातो, मोकळं होतो, आपले हळूहळू पाश कमी करतो आणि आपण स्वतःच गुंतत जातो, स्वतःचे काही छंद आवडी किंवा आपल्याला जे आवडतंय त्यात आपलं मन जास्त रमत जातं. अशा ह्या कवितेतून ताईने शेवटी जे म्हटलेलं आहे, जाणीव नाही नेणीव नाही श्वासांची तर उरली थरथर, निळ्या सावळ्या क्षितिजावरती विलया जाते मीही झरझर. खूप अशी मनाला म्हणजे खूप असं भेटतात हे शब्द त्यांचे. खूप छान शेवटच्या भावगर्भ अशी क्षणाची कविता. ही कविता आहे. याच्यावर म्हणजे माझ्यापेक्षा ताईच जास्त चांगलं बोलू शकतील. खूप ताई खूप छान म्हटली कविता, मला खूप आवडली. आणि या आजच्या कार्यक्रमात खरं तर कविता सादर करण्यापेक्षा आपल्याला ऐकणं आणि आपले शिवदे सर म्हणा, किरणताई या सगळ्यांना ऐकणं हे खूप जास्त मला याचा मला खूप आनंद वाटतोय. आणि ही संधी मला इथे मिळाली यासाठी खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना. धन्यवाद. ताई मला असं वाटतं हा खूप खूप सुंदर रीतीने आपण हे रसग्रहण केलेलं आहे आणि कवितेचा आशय आणि भाव ह्या दोन्ही गोष्टी श्रोत्यांपर्यंत आपण खूप छान रीतीने पोहोचवल्या आहेत. धन्यवाद मुग्धाताई. आता आपण ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळतोय. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. सर्व श्रोत्यांना मी अनम्यूट व्हायची विनंती करतो आणि विद्याताईंना आपल्याला नक्कीच काहीतरी मनामध्ये प्रश्न आपल्या उद्भवले असतील, काही विचारावं असं वाटत असेल तर आपण फक्त आपला व्हिडिओ चालू करून बोट वरती करा आणि मग आपण प्रश्न विचारू शकता. श्रोत्यांना प्रश्न विचारायला तुम्ही वेळ दिलेला आहे, ते विचार करतायत बहुतेक. तेवढ्यात मी माझे एक मनोगत सांगते तुम्हाला की लोलक हा जो ग्रुप आहे ह्याच्यावरती अतिशय दिग्गज साहित्यिक आहेत आणि खूप नावाजलेले लोक आहेत, ज्यांचे मी प्रोफाईल जर वाचले तर आपल्याला कळतं की काय लेव्हलचे सगळे लोक आहेत. आणि अशा ठिकाणी माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजकांनी योजला हे माझ्यासाठी माझा हा बहुमानच आहे असं मी मानते. मी काही मोठी फार प्रतिभावंत कवयित्री नसून सुद्धा घरच्या माणसांनी केलेलं हे कौतुक मला जास्त भावून गेलं आणि खूप मी त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते संयोजकांना, विशेषतः शिवदे सर, चंद्रकांत पाटणकर सर आणि आता माझी मुलाखत घेतलेले डॉक्टर किरण पाटणकरनी खूप सुंदर प्रश्न विचारले. मुग्धाताईंनी माझ्या कविता पण खूप छान झाल्या, त्याबद्दल मला खरंच कौतुक वाटते आणि मी माझा तो बहुमान समजते. धन्यवाद. खरं म्हणजे आमच्यासाठी खूप मधुसूदन जोशी सरांनी एक प्रश्न पाठवला, आहेत का जोशी सर इथे? त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय विद्याताई. आहे. हा बोला ना. नमस्कार. नमस्कार. बोला बोला. जोशी सर बोला. हा, माझा प्रश्न विद्याताईंना असा आहे की हे काव्य करत असताना बहुतेक कवी जसे आपले गोव्यातले बाबा बोरकर यांनी म्हटलेलं आहे की बालपणातलं त्यांचं वातावरण भारतीय परंपरेतली भजनं, गाणी, गीते यांचं त्यांच्यावर खूप परिणाम झाला. त्या पद्धतीचं विद्याताईंना तसं काही अनुभवायला आलेलं आहे किंवा त्याचा काही परिणाम आहे का असं विचारायचं. मी मध्ये क्वेश्चनच्या वेळेला जेव्हा किरणने मला विचारलं की तुझ्या कवितेत दुःख का दिसतं किंवा काय, तर तेव्हा मी थोडासा एक पुसटसा उल्लेख केला, तर कदाचित बालपणीच्या वेळचा असेल, कदाचित माहिती नाही मला. कारण आता तरी कुठलंही दुःख नाहीये किंवा काही मला सतत ते संसारातले जे चढ उतार सगळ्यांना असतात ते आमच्याही संसारात येऊन गेलेले आहेत, नाही असं नाही. परंतु दुःख वेदना मला जास्त जवळची वाटते. त्याची पाळंमुळं कुठं बालपणात आहेत का असं मी विचार केल्यावरती मला असं वाटलं की माझ्या वडिलांचं जे आजारपण मी वयाच्या 5व्या वर्षापासून पाहिले, ते मी मेडिकलच्या फर्स्ट इयरला ते गेले, तर पूर्ण पार्किन्सोनिझम कसा डेव्हलप होतो आणि तो एका अतिशय उमद्या माणसाला, जो की अतिशय तरतरीत पुढारीपण करणारा आणि अतिशय सगळ्यामध्ये रसिक असलेल्या माणसाला कसं हतबल करून टाकतो, हे संपूर्ण डोळ्यांनी पाहिल्यामुळे कदाचित ते दुःख वेदना बाहेर येण्याच्या त्या कुठंतरी आतमध्ये तो असावा असं मला स्वतःला वाटतं. जसं बोरकरांना निसर्ग आवडतो, मला निसर्गही खूप आवडतो. तर असं सांगता येत नाही की कशामुळे कवितेत काय येतं, पण कुठेतरी काहीतरी अनुभव आतमध्ये असतात आणि ते सबकॉन्शियस माइंड मध्ये विचार करताना ते कदाचित काव्यातनं बाहेर येत असावेत. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? नाहीतर मग आपण शेवटच्या भागाकडे वळूया.
मला वाटतं श्रोत्यांच्या मनातल्या भावना आमच्या म्हणजे किरणताई आणि माझ्या मुलाखतीमधून बऱ्यापैकी प्रकट झालेल्या आहेत. म्हणजे आम्हाला जे प्रश्न होते तेच श्रोत्यांच्या मनामध्ये कदाचित असतील, तरी पण आपल्याला कोणाला अजून काही विचारायचे असतील जरूर विचारू शकता. संजयजी, आपण काय बोलू मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो. हॅलो. हा बोला संजयजी, बोला. विद्याताई, आपला वृत्तांचा अभ्यास तर खूपच छानच आहे, प्रश्नच नाही. मला असं विचारायचं आहे की मराठीमध्ये आता तशी खूपच वृत्त आहेत, म्हणजे मात्रा वृत्त असतील, अक्षरगण वृत्त असतील, आणखीन काही नवीन वृत्त शोधता येतील का? कदाचित शिवदे सरांनी प्रश्न उत्तर दिलं तरी चालेल. आणखीन नवीन वृत्त शोधायची म्हणजे वृत्तच इतकी प्रचंड आहेत की या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे 3000च्या कितीतरी वृत्त आहेत. आणि शिवाय आपण जर बघितलं तर आपल्या आव्याखानुसार सुद्धा आपण वृत्तांचे कॉम्बिनेशन सुद्धा करू शकतो. आणि ज्याला आपण जाती, समजाती, अर्धसमजाती अशा गोष्टी पण म्हटल्या जातात. किंवा माधव जुलियांचं जर पुस्तक आपण बघितलं, म्हणजे आमच्या मेडिकल ह्याच्या भाषेत सांगायचं तर मेडिसिनला हॅरिसन कसं आहे तसं ते माधव जुलियांचं पुस्तक आहे. क्लिष्ट पुस्तक आहे पण अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम पुस्तक आहे. आणि ते जर आपण बघितलं तर अनेक त्याची गणती करता येणार नाही एवढी वृत्त आहेत. आणि अजूनही वृत्तांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आणखीन आपण ऍड करू शकतो. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे विद्याताईंनी. हे छंदोरचना हे पुस्तक म्हणजे एक मानवी बुद्धिमत्तेचा एक परमोत्कर्ष झालेला आहे. त्याच्यामध्ये किती प्रचंड व्यासंग माधव जुलियन यांनी केला असेल, खरोखर थक्क होतो आपण ते काम पाहून त्यांचं. आणि त्याच्या पलीकडे काही करण्यासारखं काही राहिलेलं आहे म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात त्याप्रमाणे छंदोरचनेनंतर काही लिहिण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे काव्यशास्त्राबद्दल, असं मला वाटतं. तेवढी तर वृत्त आपल्याकडून कधी रचली जाणारच नाही आहेत. आपण एक 2-4 वृत्तांमध्ये जरी कविता केल्या, जसं मी म्हटलं मगाशीमध्ये, संस्कृतमधली 99% काव्यरचना अनुष्टुभ आणि उपजाती ह्या 2 वृत्तांमध्येच सापडते. बरं, अर्चना श्रीधर नावाच्या आपल्या श्रोत्या आहेत, त्यांना काही विचारायचंय. अर्चना ताई, बोला. नमस्कार सर. मी नवीनच लेखक आहे असं म्हणायला हरकत नाही. कविता मी करते छोट्या मोठ्या, परंतु होतं असं की एक विषय सुचतो जो मनाला भावतो आणि मग तिथे माझी कविता समजा तयार होते. परंतु आता मी बरेच दिवसांपासून वृत्तांचा पण अभ्यास सुरू केला. माझा अभ्यास पूर्ण आहे किंवा असा काहीच भाग नाही, परंतु असं होतं की ते वृत्तात जेव्हा बसवायचे असते तर तेव्हा त्यातला जो जिवंतपणा किंवा माझ्या ज्या फिलिंग्स असतात त्या थोड्याशा कुठेतरी कमी पडतात, किंवा ज्या प्रखरतेने मला ती सांगायची असते कविता तर ती छंदात बसवताना ती कमी पडते. तर मला ताईंना तेच विचारायचं की अशा वेळेस काय करावं समजा. अशा वेळेस ती मुक्त छंदातच ठेवावी आपल्याला जर ती वृत्तात बसवायला येत नाही. कारण वृत्ताच्या या मर्यादा तर नक्कीच आहेत, परंतु आपण जर अभ्यासपूर्वक वृत्तबद्ध कविता वाचल्या आणि अनेक आपला शब्द सामर्थ्य जर आपण वाढवलं, पुस्तकं अनेक पुस्तकं वाचून, वाचनानेच ते वाढणार आहे, तर अशा वेळेला आपल्याला नेमका शब्द सापडू शकतो. आणि मला स्वतःला तर हे शब्दांचे खेळणं खूप आवडतं. म्हणजे मला माझी अभिव्यक्ती होत नाही असं दिसताना त्याला पर्यायी शब्द शोधणं ही एक माझं मेडिटेशनच आहे ते समजूयात आपण. आणि मला खूप अत्यंत आवडतं. तर आपलाच अभ्यास आपण वाढवावा, म्हणजे त्या छटांचे शब्द आपल्याला सापडतील आणि नेमकं आपल्याला काय म्हणायचंय ते सुद्धा वृत्तात आपल्याला बांधता येईल. अगदी सुंदर उत्तर दिलेलं आहे विद्याताईंनी. आणि जसं जसं आपण काव्यरचना करत जातो तसं तसं हे वृत्तात लिहिणं इतकं अंगवळणी पडतं. आणि जसं सायकल चालवायला आपण शिकतो तेव्हा पेडलकडे आपलं पहिल्यांदा लक्ष असतं आणि समोर जी ट्रॅफिक चालू असते तिच्याकडे लक्ष नसतं. नंतर ती प्रक्रिया इतकी सहज होते की आपण मुद्दाम वृत्तामध्ये लिहितोय असं आपल्या मनात सुद्धा येत नाही, ते आपोआप प्रकट होत जातं. धन्यवाद. मला वाटतं गाडगीळ सर काही विचारायचं आहे आपल्याला. बोला बोला. आपला आवाज येत नाहीये गाडगीळ सर. अनिलदा, आपला आवाज येत नाहीये. हा, आपण अनम्यूट व्हा. हा, ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरं, तोपर्यंत आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? गाडगीळ सरांचा ऑडिओ चालू नाहीये. हा, मी मधुसूदन जोशी एक दुसरा बोला प्रश्न बोला विचारतो. सर. आपलं
लोलकवरचं प्रेझेंटेशनच्याच संदर्भात मी विचारतो, आपल्यावर जेव्हा एखादी कविता आपण प्रेझेंट करता किंवा आमच्यासाठी सादर करता, तेव्हा अनेकदा टीका, त्याच्याविषयीची विविध मतं, आपल्यावर अनेक बाण सोडले जातात, भाले उभारले जातात. तर त्या बाबतीत आपण ते कसं हँडल करता आणि त्याचा काय परिणाम होतो तुमच्यात? मध्यंतरी असं झालेलं आहे 2-4 कवितांच्या बाबतीमध्ये आणि ते मी खुल्या मनाने ते भाले अंगावर घेते म्हणजे माझ्या. कारण एकतर लोलक ग्रुप असा आहे की अतिशय विद्वान आणि दर्जेदार ग्रुप आहे हा, आणि त्यातनं माझ्या जर कवितांवरती काही टीका टिप्पण्या झाल्या, बऱ्याचदा चांगलं पण म्हणलं जातं, बऱ्याचदा त्याचं विडंबन केलं जातं, बऱ्याचदा त्याच्यावरती टीका केली जाते, तर ती टीका मी हसतमुखाने म्हणून खरोखरच्याच मनातनं मी त्यात कुठल्याही प्रकारचं त्याच्याबद्दल काही आकस ठेवत नाही आणि त्या खुल्या दिलाने मी ते स्वीकारते. कारण ह्याच्यानी माझ्यामध्येच, माझ्या काव्यामध्येच आणखीन समृद्धी येत जाते असं मला वाटतं आणि ते नेहमीच स्वागतार्ह आहे. मी कटू होत नाही त्याच्याने कधीच. जोशी सर, लोलक हे केवळ व्यासपीठ नसून हे विद्यापीठ पण आहे, अशीच आपली पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. म्हणजे आपलं स्वतःचं प्रकटीकरण आणि त्याच्यामधून इतरांनी आपल्याला अभिप्राय द्यावे, इतरांनी आपल्या कवितांचं विश्लेषण करावं, कुठल्याही साहित्यकृतीचं, आणि त्याच्यातून त्या साहित्यिकाचा विकास व्हावा, ही भूमिका लोलकवर पहिल्यापासूनच आपण राहिलेली आहे. आणि टीका जरी झाली तरी सकारात्मकरित्या आपण घेऊ शकतो आणि त्याच्यातून आपल्या साहित्य विकासाला पोषकच असतं ते. मान्य आहे. इथं थेट आम्ही कुलगुरू उपकुलगुरूंशी संपर्क करतो आणि त्यांच्याशी आमचा वादविवाद पण होतो. धन्यवाद. गाडगीळ सर, आपण बोला. काहीतरी ऑडिओचा प्रॉब्लेम आहे सरांचा. मेसेजिंग करा. हा, बरं, ठीक आहे. बरं, असू द्या. आपण नंतर लोलकवरती आपली शंका ते विचारतील आणि मग विद्यार्थी त्यांना उत्तर देतील. आता वेळ झालेली आहे आपली तशी. चंदू सरांना आज कामतकर सर दिसत नाहीयेत, काही अडचण आहे? मी ना कामतकर सरांच्या वतीनं, माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतोय. तर आपण आभार प्रदर्शन करून टाका चंदू सर. हो, कामतकर सरांच्या वतीनं मी आता आभार प्रदर्शन करतोय. त्यांनी मला ते पाठवलेलं पण आहे, ते मी वाचून दाखवतो आपल्याला. आज डॉक्टर विद्या देशपांडे यांच्या काव्य प्रवास चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे मी टीम लोलक तर्फे आभार मानतो. काही तांत्रिक कारणांमुळे मी रुजू होऊ शकलो नाही, त्याबद्दल मी आपली माफी देखील मागतो. डॉक्टर विद्या देशपांडे यांच्या काव्य प्रवासाची मुळं त्यांच्या शालेय जीवनाशी घट्ट जोडली गेली आहे. त्यांना मिळालेल्या उत्कृष्ट शिक्षकांमुळेच त्यांच्यात काव्य गोडी निर्माण झाली असं म्हटलं तर फार चूक ठरू नये. याची दुसरी बाजू अशी की ती गोडी त्यांनी स्वतः रुजवली, वाढवली. वाढत्या वयात त्या गोडीची उत्तम मशागत केली आणि एक प्रस्थापित कवयित्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. या सगळ्या माग एक उपजत अंतःप्रेरणा असल्यानंच हे शक्य झालं. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. शिवदे सर, किरण पाटणकर मॅडम यांनी विचारलेले प्रश्न, त्यांच्या काव्य प्रवासाची उकल लोलक समूहाला सोप्या भाषेत व्हावी अशीच होती आणि आपण सर्वजण या आभासी सभेत आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. इथे डॉक्टर श्रीकांत कामतकर. त्यामुळे कामतकरांच्या भावनांची मी पण सहमत आहे, शिवदे सर पण सहमत असतीलच. आपण सर्वजण उपस्थित राहिलात. कार्यक्रम अत्यंत चांगला झाला आणि असेच कार्यक्रम यापुढे आपण करत राहू. सर्वांचे आभार. धन्यवाद. चंदू सर, आज खरोखर रेकॉर्ड उपस्थिती होती आणि ती अखेरपर्यंत जवळजवळ सगळी टिकली, याबद्दल मी श्रोत्यांचे पुनश्च आभार मानतो. आणि ह्या सुंदर मैफिलीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि ती यशस्वी केली, याबद्दल लोलकतर्फे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो. धन्यवाद.